प्रोनाउन मध्ये आपण जे होतो ते आपण ऑब्जेक्टिव्ह केस मधून आपण सांगत होतो, बरोबर? ठीक आहे. तर दोघांमध्ये तुलना करत असताना कशा स्वरूपात सांगायचं, तर ह्या स्वरूपात आपण जे होतं, जेव्हा वाक्यामध्ये दॅन हे कंजंक्शन येतं असं आपण म्हणतो, किंवा कोणतंही कंजंक्शन जेव्हा येते तर तेव्हा आपण एक गोष्ट सांगितली होती की कंजंक्शन जो आहे तो सारख्याचा काय करते, तुलना करते. म्हणजे जर कंजंक्शन जर दोन नाऊन जोडलेले असतील तर दोन्ही सारखे नाम मान्य, म्हणजे नॉमिनेटिव्ह केस मधलेच राहतील. ठीक आहे. जर कंजंक्शन दोन प्रोनाउन जोडले असतील तर जर पहिला प्रोनाउन नॉमिनेटिव्ह केस मध्ये असेल, दुसरा सुद्धा कशा लागेल, नॉमिनेटिव्ह मध्ये लागेल. एवढं मान्य आहे ना? ठीक आहे. तर म्हणजे सारख्यामध्ये काय होते, तुलना होते. ठीक आहे, कंजंक्शनच्या स्वरूपात. मग यामध्ये जे आपण वाक्य बोललेलो होतो, तर यामध्ये जे होता मिनिंग मध्ये जर कधी पाहिलं तर पहिले एक लक्षात घ्या, उत्तर काय टिक करायचं. जर कदाचित असे दोन वाक्य आले किंवा यापैकी कोणतेही एखादं वाक्य आलं, ठीक आहे, जर एक वाक्य आलं आणि कदाचित त्यांनी जर कधी मी दिलेला आहे तरी उत्तर काय टिक करायचं, बरोबर टिक करायचं, चूक नाही पकडायचं. ठीक आहे, कारण सांगतो काय राहणार. ठीक आहे. आणि जर त्यांनी आय दिलेला आहे तरी उत्तर काय समजायचं, बरोबरच पकडायचं. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, कारण जर उत्तर काढायचं आहे फक्त तर आय सुद्धा बरोबर आहे आणि मी सुद्धा बरोबर आहे. आता आय कोणत्या सिच्युएशनला बरोबर आहे तर ते आपण समजू. बघा, त्यामध्ये आपण पहिलं वाक्य काय म्हटलेलं आहे, ही नोज यू बेटर दॅन मी किंवा आय, बरोबर. यामध्ये लक्षात घ्या की आता दोन सिच्युएशन आहे. दोन सिच्युएशन म्हणजे कोणत्या, की ही जो आहे हा यूलाही ओळखतो आणि मी किंवा आयला ओळखतो, या स्वरूपातला तो भाग आहे. ठीक आहे ना? हा एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता मी इथे पहिली मी ठेवतो. ठीक आहे. आणि एक नेक्स्ट भाग आहे, त्यामध्ये यू जो आहे, यू हा दोघांच्या ओळखीचा आहे. ठीक आहे, एकाच्या हीच्या ओळखीचा आणि एकाचा आहे आयच्या ओळखीचा. आता कसं बघा, बोलत असताना जर असा एक भाग आहे, जर मी पहिल्या वाक्यामध्ये बोललो की तो, ठीक आहे, तो तुला माझ्यापेक्षा चांगला ओळखतो, ठीक आहे ना? या सिच्युएशन आहे. मग या वाक्यामध्ये आपण दोन गोष्टी बोलू शकतो. दोन गोष्टी म्हणजे कोणत्या, की जर तो तुला माझ्यापेक्षा चांगला ओळखतो म्हणजे कोण, की ही जो आहे, आता लक्षात घ्या, ही जो आहे तो यूलाही ओळखतो. सांगून बोलून मी राहिलो, मी राहिलो, बरोबर आहे. मी माहिती सांगत आहे कोणाबद्दल, ही बद्दल आणि यू बद्दल, कारण बोलणारा मी आहे त्याच्यात, बरोबर आहे. तर मी असल्याच्यानं प्रथम पुरुष आहे तर प्रथम पुरुषच बोलणार, बरोबर. ठीक आहे ना? तर आता बोलताना मी काय म्हटलेलं आहे, का ही जो आहे तो तुलाही ओळखतो आणि ही जो आहे तो मलाही ओळखतो. कळलं का? समजत आहे काय म्हणायचं आहे? त्या वाक्याचा अर्थ तुम्ही काय म्हटलं होतं, तो तुला माझ्यापेक्षा चांगला ओळखतो, बरोबर आहे. म्हणजे हा ना, आहे ना, हा कोणाला ओळखतो, यालाही ओळखतो आणि यालाही ओळखतो, पण माझ्या तुलनेत कोणाला चांगला ओळखतो, यूला ओळखतो. मान्य आहे? म्हणजे याचा अर्थ हा जो आहे, ही जो आहे यूलाही ओळखतो आणि यालाही ओळखतो, बरोबर. म्हणजे तुलना कोणाची होत आहे, यूची आणि मीची. मान्य आहे का? ठीक आहे. कारण म्हणजे ही जो आहे तो या दोघांनाही ओळखतो, पण कोणाला ओळखतो चांगला, माझ्यापेक्षा तुला चांगला ओळखतो. मान्य आहे? म्हणजे हिने कोणाची तुलना केली, यूची केली, दुसरी कोणाची केली, आयची किंवा मीची. एवढं मान्य आहे का? म्हणजे जर याच्यामध्ये लक्षात घ्या की जर या वाक्यामध्ये ही जो आहे तो यूलाही ओळखत आहे आणि मी किंवा आयलाही ओळखत आहे, तर दुसरं वाक्य लक्षात घ्या काय. आता असं आहे की एक वाक्य आपण असे म्हणू शकतो की तो तुला ओळखतो, म्हणजे या वाक्याचा अर्थ काय होतो, तो तुला ओळखतो माझ्यापेक्षा चांगला, असंच होत आहे. पण आता इथं कसं माहिती आहे का, इथं असा सेन्स आहे की ही जो आहे यूलाही ओळखतो, म्हणजे यूला जो आहे हीही ओळखतो आणि याच यूला जो आहे मीही ओळखतो. लक्षात घ्या सेन्स काय. पहिल्या वाक्यामध्ये काय होतं, पहिल्या वाक्यामध्ये एकटा ही जो होता तो यूलाही ओळखत होता आणि मलाही ओळखत होता, पण माझ्या तुलनेत कोणाला चांगला ओळखत होता, यूला चांगला ओळखत होता, बरोबर आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये माहिती आहे का, यूला मीही ओळखतो आणि तोही ओळखते, बरोबर आहे. यूला मीही ओळखतो आणि तोही ओळखते, पण माझ्यापेक्षा हा चांगला ओळखते. कळत आहे का सेन्स काय, कळत आहे? बघा मिनिंग समजून घ्या. म्हणजे कसं आहे की आता इथं मिनिंग मध्ये बघा दोन गोष्टी आहेत. एक लक्षात घ्या की कसं आहे की या वाक्यामध्ये जे आहे, या वाक्यामध्ये आपल्याला एक आहे परीक्षा आणि एक आहे मिनिंग. आपल्याला मिनिंगशी काही घेणे नाही, आपल्याला परीक्षा. परीक्षेचा जर कधी विचार केला, राहू द्या मॅडम तुम्ही केला, बघा तुम्ही जर परीक्षेचा विचार केला, परीक्षेमध्ये कन्सिडर करा की आपल्याला इकडले दोन प्रोनाउन दिले राहतील किंवा कोणताही एक पैकी प्रोनाउन दिला राहणार, बरोबर. जर यापैकी कोणताही एक प्रोनाउन दिलेला असेल तर एवढं क्लिअर करा की मी जरी आला तरी बरोबर पकडायचा आणि आय जरी आला तरी काय पकडायचा, बरोबर पकडायचा. का बरोबर पकडायचा, मी काय म्हणत आहे, या वाक्यामध्ये जे आहे तुलना कोणाकोणाची केली होती, यूची आणि मीची. कोणी केली तुलना, हीने केली होती. म्हणजे ही जो आहे तो यूलाही ओळखत आहे आणि कोणाला ओळखत आहे, मीलाही ओळखत आहे. म्हणजे याने तुलना केली होती यू आणि मीची, बरोबर आहे. पण बोलताना तुम्ही हे कसं काय कन्सिडर करू शकता, लक्षात घ्या की बोलताना तुम्ही हे कसं, या वाक्याचा जो अर्थ आहे, या वाक्याचा अर्थ ही जो आहे तो तुलाही ओळखतो आणि मलाही ओळखतो, पण माझ्यापेक्षा तुला चांगला ओळखतो. म्हणजे या वाक्यामध्ये तुम्ही असा कसा अर्थ करू शकता का, ही जो आहे या दोघांबद्दल बोलत आहे, बरोबर आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्ही असे म्हणू शकता का, मी सुद्धा ओळखतो त्या यूला आणि तुम्ही सुद्धा ओळखता त्या यूला, पण हे ठरते का त्या वाक्यावरून,
ठरणार नाही. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की जो काही व्यक्ती राहणार आहे, जो पेपरमध्ये तुम्हाला हा प्रश्न देईल, तुम्ही हे डिसाईड करू शकणार नाही का त्या म्हणणाऱ्याला काय बोलायचं आहे, बोलणाऱ्याला काय बोलायचं आहे. बोलणाऱ्याला तुम्ही ह्या वाक्यामध्ये कसं डिसाईड करू शकता का ही जो आहे तो युलाही ओळखते आणि मलाही ओळखते म्हणून मग या दोघांची तुलना केलेली आहे, असं येऊ शकते ना. ही ह्या युला ओळखते आणि आई ह्या युला ओळखते, याच्याबद्दल ओळखीबद्दल बोललं जात आहे, मान्य आहे. म्हणजे डिसाईड होणार नाही. एक मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की जर वाक्यामध्ये आय सुद्धा आला आणि मी सुद्धा आला तरी काय टिक करायचं, बरोबर टिक करायचं. एवढं कंडिशन कळली. आता सिच्युएशन मध्ये मी काय म्हटलेलं आहे, या दोन सिच्युएशन केलेल्या आहे. यामध्ये ही जो आहे तो मी मुख्य ठेवलेला आहे, मान्य. ही जो आहे मी तो मुख्य ठेवलेला आहे आणि ही काय करत होता, युलाही ओळखत होता आणि मीलाही ओळखत होता, मान्य, त्या वाक्याच्या मिनिंग नुसार. आणि दुसरं वाक्य काय की दुसऱ्या वाक्यामध्ये यू जो होता हा महत्वाचा होता, याला ओळखत होते कोण कोण, ही सुद्धा ओळखत होता आणि आय सुद्धा ओळखत होता. मिनिंग कळत आहे, मिनिंग कळत आहे, ठीक आहे. पहिल्या वाक्याचा अर्थ आहे तो तुला चांगला ओळखतो माझ्यापेक्षा, बरोबर. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये तो तुला ओळखतो, ठीक आहे, तो तुला चांगला ओळखतो माझ्यापेक्षा. सिच्युएशन एकच आहे, बरोबर आहे. पण फक्त दोन सिच्युएशन मध्ये फरक असा आहे का या वाक्यामध्ये मी असं समजू शकतो, जर पहिल्या वाक्यामध्ये मी असं कन्सिडर केलं की ही जो आहे तो युला आणि आयला ओळखतो, तर तुलना मी कोणाची केली, युची आणि मीची. आणि आता मी तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा दोन कंजंक्शन दोन नामाला किंवा दोन सर्वनामाला जोडते तेव्हा त्यांची केस कशी पाहिजे तुम्हाला, सारखी. कशी पाहिजे, सारखी. मग आता यामध्ये यू जो आहे तो कुठे आला होता, वर्बच्या नंतर. म्हणजे यूची केस कोणती होती, ऑब्जेक्टिव्ह केस. कोणती केस होती, ऑब्जेक्टिव्ह केस, बरोबर आहे. द्वितीय विभक्ती होती, ठीक आहे ना, द्वितीय विभक्ती. मग जर या दोघांची तुलना होत आहे आणि ज्या दोघांची तुलना होत आहे त्यामधला पहिला प्रोनाउन ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये आहे, तो दुसरा सुद्धा प्रोनाउन कोणता लागेल, ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये. म्हणून पहिल्या वाक्याच्या मिनिंग मध्ये काय पाहिजे, मी, बरोबर आहे. जो मी अर्थ घेतला, कारण ही जो आहे यालाही ओळखतो आणि मलाही ओळखते आयुष्यभर, बरोबर. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मी काय म्हणताय, हा युला जो आहे मीही ओळखतो आणि हाही तोही ओळखते आणि मीही ओळखते, पण माझ्यापेक्षा ही जो आहे तो चांगला ओळखते, बरोबर आहे. असं सेन्स आहे ना. माझ्यापेक्षा मीही ओळखतो युला आणि तोही ओळखतो युला, बरोबर आहे. पण माझ्यापेक्षा ही जो आहे तो युला चांगला ओळखते, मान्य आहे. म्हणजे मधात कोण आहे, यू, बरोबर आहे. म्हणजे आता तुलना कोणाची होत आहे, युला ओळखण्याची, हीची आणि माझी, मान्य आहे का. दुसऱ्या वाक्यामध्ये जर अशी सिच्युएशन आहे तर मग तुलना जर हीची होत आहे आणि आय याची होत आहे तर हा कोणत्या केस मध्ये, वर्बच्या आधी. कोणत्या केस मध्ये, वर्बच्या आधी. म्हणजे हा कोणत्या केस मध्ये, नॉमिनेटिव्ह केस मध्ये. आणि जर हा नॉमिनेटिव्ह केस मध्ये तुलना दोघांची सारखी होत असेल तर दोन्ही काय लागेल, एकाच विभक्तीमध्ये. म्हणजे इथं काय ठेवावं लागेल, आय ठेवावं लागेल. कळलाय का. मग हा झाला मिनिंग. तो याला जाऊ दे, याला काही घेणं नाही, आपल्याला मार्क्स पाहिजे. मी काय म्हटलेलं आहे, परीक्षेमध्ये ज्यानं ते वाक्य टाकलं आपण ते डिसाईड करू शकणार नाही आहे का त्याला काय म्हणायचं आहे. त्याला असं म्हणायचं आहे का बा ही जो आहे युला ओळखते आणि आयला ओळखते, असं म्हणायचं आहे का आय आणि यू या दोघांनी ओळखते परंतु आयच्या तुलनेत ही त्याला युला चांगला ओळखते, असे डिसाईड होणार आहे का, नाही होणार आहे. म्हणून सिच्युएशन हे तुम्हाला मी आधीच सांगितलेली आहे का हा नॉमिनेटिव्ह केस मध्ये आहे तर तुम्हाला आय व यू पैकी एक लागेल, बरोबर, ठीक आहे. पण हे जे आहे इथं आय ठेवला तरी बरोबर आणि मी ठेवला तरी बरोबर. क्लिअर एवढं, ठीक आहे. मग वाक्य जर आलं अशा स्वरूपात तर ते लक्षात ठेवायचं, ते दोन्ही कारांना सिच्युएशनला बरोबर आहे, ठीक आहे, डिसाईड करता येणार. म्हणजे हे सुद्धा तसंच वाक्य बघा. एक मी डिटेलमध्ये जाण्याच्या पूर्वी त्याच्यासारखं एक वाक्य ठेवलेलं आहे. मिनिंग मध्ये मला सांगा तिसऱ्या आणि चौथ्या वाक्याचा अर्थ सांगा काय. दिस इज माय बुक आणि दुसरा आहे दिस बुक इज माइन. याच टॉपिक कडे आता आपण येणार आहे. म्हणजे हा टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे आता कळेलच, ठीक आहे. त्याच्यामध्ये सांग मी बघा पॉझिटिव्ह केस इथून तुम्हाला व्यवस्थित कळेल. या पहिल्या वाक्याचा अर्थ काय होतो, ठीक आहे, हे माझे बुक आहे, बरोबर आहे, हे माझे बुक आहे. आणि ह्या वाक्याचा अर्थ माझे बुक म्हणजे हक्क दाखवण्यासाठी पहिलं जे सेंटेन्स आहे दिस इज माय बुक्स, त्या बुक्स बद्दल अधिक माहिती जास्त माहिती सांगितली की ते माझं आहे. हा. आणि जे सेकंड आहे दिस बुक इज माइन ते पॉझिटिव्ह केस मध्ये आहे, त्याच्यावर मालकी दाखवलेली. त्याच्यात ऍक्च्युअल मध्ये मालकी दोघांमध्ये आहे, बरोबर आहे काय, मालकी दोघांमध्ये आहे. वरचा एक्झिक्युटिव्ह हा एक भाग ठीक आहे चालेल, पण दोघांच्या मिनिंग मध्ये जसं या दोघांच्या मिनिंग मध्ये फरक झाला बघा. वाक्याचा अर्थ काय होते, काय हे माझे बुक आहे, बरोबर आहे. आणि या वाक्याचा अर्थ हे बुक माझे आहे, बरोबर. मिनिंग मध्ये दोघांचा तरी सारखाच मिनिंग आहे ना, माझे बुक आहे किंवा हे बुक माझे आहे, बरोबर आहे. दोन्ही मिनिंग काय सारखेच आहे. मिनिंग मध्ये बदल झाला का, नाही, पण वापरण्याच्या सेन्स मध्ये बदल झाला. अर्थामध्ये म्हणजे कसा बदल झाला लक्षात घ्या की बोलताना एम्फेसाइज कुठं केल्या गेल्या त्या गोष्टीचा भाग आहे. ज्याप्रमाणे या दोन वाक्यामध्ये झालं की पहिल्या वाक्यामध्ये यू जो आहे तो ही जो आहे तो युला ओळखत होता आणि मलाही ओळखत होता, पण माझ्या तुलनेत युला चांगला ओळखत होता. तुलना केली होती त्या दोघांची कोणी ही नाही, बरोबर आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये आपण काय म्हटलं तर युला मीही ओळखतो आणि तोही ओळखते, परंतु माझ्या तुलनेत तो जो आहे तो चांगला ओळखते. सिच्युएशन अशी होती, बरोबर आहे. एम्फेसाइज करताना किंवा मिनिंग सांगताना आपण काय केलं वेगवेगळं केलं, पण बोलताना एकच वाक्य आहे ना. त्या स्वरूपात हे जे लक्षात घ्या की दोघांचं मिनिंग एकच होत आहे, पण दोघांच्या फरकामध्ये माहिती आहे काय, पहिलं वाक्य असं म्हणताय का दिस इज माय बुक
म्हणजे दिस इज माय बुक, तो फोकस पूर्णपणे जोर कोणावर टाकलेला आहे? माय बुकवर. म्हणजे याचा पहिला वाक्याचा अर्थ होतो का हेच बुक माझे आहे. लक्षात घ्या, हे माझेच बुक आहे. याचा अर्थ काय होतो? माझेच, ह्या मिनिंग आहे. ठीक आहे, हेच, हे माझेच बुक आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे बुक आहे माझ्या व्यतिरिक्त कोणाचेच नाही, असं त्याचा मिनिंग आहे. फोकस मध्ये लक्षात घ्या. आता ह्या पुन्हा एकदा सांगत आहे की याच्या आपल्याला परीक्षेमध्ये कामच नाही मुळात. फक्त जे काल हे सेंटेन्स झालं होत नाही, ह्या सेंटेन्स पुढे मला तुम्हाला हे सेंटेन्स सांगावं लागत आहे. परीक्षेमध्ये काय येणार आहे? परीक्षेमध्ये विचारते तुम्हाला दिस काय, बरोबर आहे, आयडेंटिफाय द करेक्ट पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ दिस, बस. ठीक आहे ना. किंवा माय खाली अंडरलाईन करतील किंवा मायच्या ऐवजी इथं माइंड ठेवतील. तुम्हाला म्हणतील ठीक आहे ना, आयडेंटिफाय द इनकरेक्ट पार्ट ऑफ सेंटेन्स. याच्या व्यतिरिक्त काही विचारणार नाही, एकदम सोपी पद्धतीनं प्रश्न विचारले. ठीक आहे, फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे की जसं या हे सेम वाक्यानं काय केलं होतं, मिनिंग अलग अलग दिला होता, त्याचप्रमाणे या वाक्याचा अर्थ सारखा येत आहे, परंतु काय होत आहे, त्याचा सेन्स वेगळा आहे. म्हणजे कसं, हे वाक्य काय, पहिलं वाक्य काय म्हणताय, हे माझेच बुक आहे, माझ्या व्यतिरिक्त कोणाचेही नाही. म्हणजे फोकस पूर्णपणे कोणावर, जोर कोणावर आहे? बुकवर. मग हे माझेच बुक आहे, जे बुक कोणतं असेल ते माझं आहे, माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणाचंही नाही. हे झालं पहिल्या वाक्याचा मिनिंग. आणि दुसऱ्या वाक्याचा मिनिंग काय माहिती आहे? दुसऱ्या वाक्याचा मिनिंग आहे ते धिस बुक इज माइन, हेच बुक माझे आहे. आता याच्या व्यतिरिक्त दुसरं बुक माझे आहे. सिच्युएशन आहे बघा. इथं काय म्हटलंय मी? इथं म्हटलंय दिस इज माय बुक, हे बुक माझेच आहे, माझेच आहे, माझ्या व्यतिरिक्त इतर कोणाचेही नाही. हा झाला पहिल्या वाक्याचा मिनिंग. ठीक आहे. आणि दुसऱ्या वाक्याचा मिनिंग आहे हेच बुक माझे आहे, दुसरे कोणतेही नाही. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये व्यक्तीची तुलना केली आणि दुसऱ्या वाक्यामध्ये वस्तू सोबत तुलना केली. कळलं का? पहिल्या वाक्यामध्ये जे बुक दाखवत आहे त्याच्यावर माझीच मालकी आहे, माझ्या व्यतिरिक्त ते तुमचं नाही आहे, असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये हेच बुक माझे आहे, दुसरं कोणतंच बुक माझे नाही. दोन बुक आहेत ना, तर हे बुक माझं आहे, दुसरं नाही आहे. या सिच्युएशन मध्ये म्हणजे जोर देताना काय पडलेला आहे, वेगवेगळा जोर दिला. पहिल्या वाक्यामध्ये जोर आहे तो माय बुकवर आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कोणावर आहे? धिस बुकवर आहे. कळलं? तर ते वरच्याच वाक्याच्या स्वरूपात हा फरक आहे. आता कसं आहे की याची मदत आपल्याला कुठे होणार आहे? याची मदत आपल्याला होणार आहे की आपल्याला धिस काय आहे, माय काय आहे आणि माइंड काय आहे शोधण्यामध्ये. आणि तोच सोपे प्रकार आहे, त्याच्याकडे आपण आता ओढू. ते म्हणजे पॉझिटिव्ह केस. कोणाची? प्रोनाउनची. प्रोनाउनच्या पॉझिटिव्ह केस मध्ये लक्षात घ्या, दोन गोष्टी आपण क्लिअर करणार आहे. एक म्हणजे काय? पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि दुसरा म्हणजे काय? पॉझिटिव्ह प्रोनाउन. ठीक आहे. याला क्लिअर करण्यासाठीच आपल्याला पहिले एकदा जे आपले नॉमिनेटिव्ह केस मध्ये जे काही सर्वनाम आहेत ते सर्व प्रोनाउन्स आपल्याला इथे पाहिजे. नॉमिनेटिव्ह केस मध्ये सांगा काय? पहिला आय, त्यानंतर वी, त्यानंतर यू, त्यानंतर पुन्हा यू, त्यानंतर काय घेतात? ही, त्यानंतर शी, त्यानंतर इट आणि त्यानंतर ते. हे झाले आपले कोणत्या केस मधले प्रोनाउन? नॉमिनेटिव्ह केस. नॉमिनेटिव्ह केस म्हणजे कोणती विभक्ती? प्रथमा विभक्ती. कोणती विभक्ती? प्रथमा विभक्ती. ठीक आहे ना. हा, मराठीमध्ये जशी तशीच इंग्लिश मध्ये. ठीक आहे, प्रथमा विभक्ती. ऐसे ऑब्जेक्टिव्ह केस आपल्याला माहिती आहे, परंतु आता इथे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केसचे घेणे नाही, आपल्याला कोणाचे घेणे नाही? पॉझेसिव्ह केस. पॉझेसिव्ह केस काय व्यक्त करते? मालकी. पॉझेशन व्यक्त करते. काय व्यक्त करते? मालकी व्यक्त करते. हा एक भाग लक्षात ठेवायचा. आणि नाम जो आहे तो मालकी व्यक्त करत असताना आपण ॲपोस्ट्रोफी एस किंवा ऑफ किंवा फक्त ॲपोस्ट्रोफी जोडलेला होता. बरोबर आहे. प्लुरल फॉर्म मध्ये आपण फक्त ॲपोस्ट्रोफी जोडला होता. बरोबर आहे. ठीक आहे ना. म्हणजे आपण बोलताना सांगितलं होतं की प्लुरल फॉर्म मध्ये जसं स्वरूपात आपण जोडलं होतं, म्हणजे दिस इज माय बुक म्हटलं होतं किंवा दिस इज राम्स बुक. बरोबर आहे. दिस इज राम्स बुक. त्या आपण काय करणार? रामला ॲपोस्ट्रोफी एस जोडणार. काय जोडणार? ॲपोस्ट्रोफी एस. बरं, तो भाग क्लिअर करा, त्याला सोडून द्या. आपण आहे प्रोनाउन मध्ये. प्रोनाउन मध्ये आपल्याला माहिती आहे की प्रोनाउनची कोणतीही पॉझिटिव्ह जेव्हा केस आपण करतो त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. बरोबर आहे. त्याच्या नाउन मध्ये आपण फक्त काय सांगितलं की पॉझिटिव्ह केस जी आहे त्याच्यामध्ये एकच नाउन असतो आणि त्याला फक्त ॲपोस्ट्रोफी एस लागतो किंवा ऑफ लागतो किंवा फक्त ॲपोस्ट्रोफी लागतो. पॉझिटिव्ह केस मध्ये नाउन जो आहे तो कधी पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हचं काम करत नाही, तो नाउनच असतो. एवढं मान्य आहे? ठीक आहे. पण इथं प्रोनाउन मध्ये जो आहे तो प्रोनाउन काय म्हणून काम करतो पॉझिटिव्ह केस मध्ये? एक तर ऍडजेक्टिव्ह म्हणून, एक काय म्हणून? प्रोनाउन म्हणून. एवढं मान्य आहे? ऍडजेक्टिव्ह काय करते? नामाला किंवा सर्वनामाला डिस्क्राइब करते. बरोबर आहे. नामा किंवा सर्वनामाबद्दल काय करते? अधिक माहिती सांगते. एवढं मान्य आहे? कोण करते असं? ऍडजेक्टिव्ह. बरोबर आहे. मग जेव्हा मी जर कोणतेही एखादं वाक्य जर कधी म्हटलं, जसं याच्या स्वरूपात बघा, बेटर, हे काय झालं? ऍडजेक्टिव्ह. बरोबर आहे. बेटर काय? ऍडजेक्टिव्ह आहे. किंवा जर कधी म्हटलं, उदाहरणार्थ असं म्हणू शकतो मी, उदाहरणार्थ देअर आर सम बुक्स. हे एक वाक्य बोलतो. देअर आर सम बुक्स. काय? ऍडजेक्टिव्ह. काय तो? ऍडजेक्टिव्ह. कारण मी काय म्हटलं, तेथे काही बुक आहेत, तेथे काही बुक आहेत. तर काही काय करत आहे? त्या बुक बद्दल अधिक माहिती सांगत आहे. एवढं क्लिअर? ठीक आहे. किंवा जर मी आणखी असं म्हणू शकतो, उदाहरणार्थ राम इज क्लेवर. हे एक वाक्य आहे. बरोबर आहे. तर क्लेवर काय करत आहे? राम बद्दल अधिक माहिती सांगत आहे. म्हणजे ऍडजेक्टिव्हचं बेसिक कार्य काय? ऍडजेक्टिव्ह मी तुम्हाला कालही म्हटलेलं आहे की प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचचं तुम्हाला काय माहित पाहिजे? कार्य, फंक्शन माहित पाहिजे. ठीक आहे ना.
ते ऍडजेक्टिव्हचं कार्य काय आहे? नामाला किंवा सर्वनामाला डिस्क्राईब करणे किंवा नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणे. त्या वाक्यामध्ये राम इज क्लेवर म्हटलं तर राम बद्दल काय करताय? तो क्लेवर अधिक माहिती सांगत आहे. ठीक आहे. पण आपण पर्टिक्युलर आता कोणामध्ये आहे? सर्वनामामध्ये. एवढं क्लिअर? पर्टिक्युलर कोणामध्ये? सर्वनामामध्ये. आता हा जो सम आहे ना, हा समचे सुद्धा दोन वर्ग आहे. ह्या समचे सुद्धा काय? दोन वर्ग आहे. इथे समने ऍडजेक्टिव्हचं काम केलेलं आहे. कशाचं केलेलं आहे? ऍडजेक्टिव्हचं. पण हा सम कधी कधी प्रोनाउनचं सुद्धा काम करतो. कशाचं काय करतो? प्रोनाउनचं. उदाहरणार्थ सम आर प्रेझेंट्स. ठीक आहे. सम आर प्रेझेंट्स असं जर कधी म्हटलं, असं म्हणू शकतो ना मी, सम वन प्रेझेंट म्हणू शकतो किंवा सम आर प्रेझेंट सुद्धा म्हणू शकतो. जेव्हा मी सम आर प्रेझेंट म्हणणार तर सम का होणार? प्रोनाउन. का होणार? प्रोनाउन. या वाक्यामध्ये समजून घ्या काय. सम आर प्रेझेंट जर कधी म्हटलं तर यामध्ये सम जो आहे तो कशाचं कार्य करत आहे? वर्बच्या पूर्वी आलेला आहे. कुठे आलेला? वर्बच्या पूर्वी. म्हणजे एकटा आलेला आहे. याचा अर्थ हा काय झाला? वाक्याचा सब्जेक्ट. आणि सब्जेक्ट जर का झाला तर सम तर नाऊन नाही आहे. सम नाऊन आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ तो काय होणार आहे? प्रोनाउन होणार आहे. त्याच स्वरूपात पॉझिटिव्ह केस मध्ये प्रोनाउन्स जे आहे दोन प्रकारचं काम करतात. एक पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन्स. प्रोनाउन म्हणून जर कधी आला तर तो काय बनेल? एक तर वाक्याचा सब्जेक्ट बनेल किंवा काय बनेल? वाक्याचा ऑब्जेक्ट बनेल. एवढं मान्य ना? जर प्रोनाउन म्हणून आला तर एक तर तो वाक्याचा काय बनेल? सब्जेक्ट बनेल किंवा काय बनेल? ऑब्जेक्ट बनेल. जसं या वाक्यामध्ये हा प्रोनाउन म्हणून आला, काय बनला? वाक्याचा सब्जेक्ट बनतो. बरोबर आहे. आणि जर तो ऍडजेक्टिव्ह म्हणून आला तर तो काय करेल? नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल काय करेल? अधिक माहिती सांगेल. डिस्क्राईब करेल नाउन किंवा प्रोनाउनला. ठीक आहे ना? एवढं क्लिअर आहे. आता याची एकदा आपण डिसाईड करून टाका, मग पटकन उदाहरणाकडे वळू. ठीक आहे. काय म्हणणार? आयची पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय राहणार? माय. काय राहणार आहे? माय. आणि त्याचा पॉझिटिव्ह प्रोनाउन काय राहणार आहे? माई. एवढं मान्य आहे? ठीक आहे. पाठ पाहिजे एवढं. वीचा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय राहणार आहे? काय राहणार आहे? काय राहणार आहे? काय राहणार? अवर. काय राहणार आहे? अवर. ठीक आहे. पॉझिटिव्ह प्रोनाउन काय राहणार आहे? अवर्स. ठीक आहे. हा. त्यानंतर यूचा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय राहणार आहे? युअर. ठीक आहे. पॉझिटिव्ह प्रोनाउन काय राहणार आहे? युअर्स. ठीक आहे. हा. त्यानंतर यूचा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह पुन्हा युअर. ठीक आहे ना? या सिंग्युलर हा प्लुरल. इकडे काय राहणार आहे? युअर्स. ठीक आहे. नेक्स्ट हीचा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय राहणार आहे? हिज. आणि हिजचा पॉझिटिव्ह प्रोनाउन काय राहणार आहे? हिचा हिजच राहणार आहे. क्लिअर? ठीक आहे. त्यानंतर शीचा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय राहणार आहे? हर. ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन काय राहणार आहे? हर्स. काय राहणार आहे? हर्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे इट. इटचा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय राहणार आहे? इट्स. काय राहणार आहे? इट्स. आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन काय राहणार आहे? इट्सच राहणार आहे. एवढं क्लिअर? ठीक आहे. आणि देचा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय राहणार आहे? देअर. काय राहणार आहे? देअर. बघून घ्या, असा लिहावं लागेल. ठीक आहे ना? आणि देचा पॉझिटिव्ह प्रोनाउन काय राहणार आहे? देअर्स. काय राहणार आहे? देअर्स. हा स्वरूपात झाला आहे. ठीक आहे. मग आता याचा अर्थ काय होणार आहे की जे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह राहतील ते काय करतील? नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगतील. आणि जे पॉझिटिव्ह प्रोनाउन राहतील ते काय करतील? नामा वाक्यामध्ये एक तर नामाचं कर्त्याचं काम करतील किंवा कर्माचं काम करतील. एवढं मान्य आहे ना? ठीक आहे. या स्वरूपात जर गेले तर पहिलंच वाक्य आपण लिहिलं होतं. उदाहरणार्थ वाक्य आहे दिस इज माय और माइन बुक. दुसरं वाक्य राहणार दिस बुक इज माय और माइन. ठीक आहे. त्यानंतर दॅट वॉज योर और योर्स कार. त्यानंतर those were their or theirs books. आणि पाचव्या क्रमांकाचं एक वाक्य ठेवतो. those books were their or theirs. तर हा आहे प्रॉब्लेम. बस एवढं समजलं पाहिजे. एवढं समजलं का याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग पुढे जाऊ. ठीक आहे. कशामध्ये आपण प्रोनाउनच्या पॉझिटिव्ह केसमध्ये. पॉझिटिव्ह केस काय व्यक्त करते? मालकी. पोझिशन. बरोबर आहे. मालकी व्यक्त करते. जर मालकी व्यक्त करते तर प्रोनाउनची पॉझिटिव्ह केस आपण किती भागामध्ये विभागतो? दोन भागामध्ये. एक पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रोनाउन. एवढं क्लिअर? हे जे आहेत हे याला पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह नाही. याला कधीही प्रोनाउन म्हणायचं नाही. माय प्रोनाउन नाही आहे. माय काय आहे? ऍडजेक्टिव्ह. अवर प्रोनाउन आहे. आपण त्याला प्रोनाउन म्हणतो. बरोबर आहे.
तर तो अवर काय प्रोनाउन नाही आहे, तो काय ऍडजेक्टिव्ह, कारण तो काय करतो नामाबद्दल अधिक माहिती सांगतो, नामाबद्दल अधिक माहिती सांगेल, बरोबर आहे. म्हणजे हे जेव्हा येतील त्याच्यासोबत एक काय येणार आहे नाउन, नंतरच येणार आहे, कधी पूर्वी नाही येणार आहे. ऍडजेक्टिव्हचे किती प्रकार सांगितले मी, 2 प्रकार, एक ऍट्रिब्युटिव्ह दुसरा प्रेडिकेटिव्ह, बरोबर आहे. जेव्हा आपण ऍट्रिब्युटिव्ह म्हणतो तेव्हा तो काय राहतो अधिविशेषण, काय राहतो तो अधिविशेषण. आणि प्रेडिकेटिव्ह जर कधी म्हटलं तर काय राहणार आहे विधिविशेषण. विधी म्हणजे नामाच्या नंतर येणार, अधि म्हणजे नामाच्या पूर्वी येणार, अधि म्हणजे नामाच्या पूर्वी येणार, बरोबर आहे, ठीक आहे ना. मग यामध्ये लक्षात घ्या की हा काय अधिविशेषण आहे, हा काय अधिविशेषण, कारण तो कुठे तो नामाच्या पूर्वी येतो, कुठे तो नामाच्या पूर्वी येतो, तो काय तो बघा, तो हा बघा प्रेडिकेटिव्ह आहे, हा काय प्रेडिकेटिव्ह आहे, कुठे आला नामाच्या नंतर, मान्य आहे ना, ठीक आहे. हा कसा आहे ऍट्रिब्युटिव्ह आहे, कुठे आला नामाच्या पूर्वी, कुठे आला नामाच्या पूर्वी, बरोबर आहे. सम बुक्स म्हटलं ना, बरोबर आहे. सम बुक्स म्हणजे अर्थ काय होते काही बुक, काय होते अर्थ काही बुक, काही बुक म्हणजे कुठे आला नामाच्या पूर्वी, नामाच्या पूर्वी जर केलेला काय ऍट्रिब्युटिव्ह, बरोबर आहे. आणि हा काय म्हटलं राम इज क्लेवर, क्लेवर कोणाबद्दल अधिक माहिती सांगत आहे राम बद्दल, रामच्या कुठे आला पुढे, पुढे जर कधी आला तर हा काय झाला प्रेडिकेटिव्ह, काय झाला प्रेडिकेटिव्ह. आणि जे आपण पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणत आहे सर्व पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह कोणत्या प्रकारचं काम करते ऍट्रिब्युटिव्ह म्हणून काम करते, म्हणजे नामाच्या कुठे येतील पूर्वी येतील, एवढं क्लिअर आहे. आणि हे सर्व काय करतील वाक्यामध्ये प्रोनाउनचं कार्य करतील, प्रोनाउनचं कार्य करतील म्हणजेच काय करतील वाक्याचा एक तर सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट. पण हे वाक्य आहे तर पहिल्या वाक्यामध्ये अशा स्वरूपात अंडरलाईन करतील आणि तुम्हाला एक योग्य काय करतील इथं ब्लँक सोडतील, इथं ब्लँक सोडतील आणि तुम्हाला योग्य प्रकारचं प्रोनाउन वापरायला सांगतील, ठीक आहे ना. म्हणजे काय म्हणतील तुम्हाला सरळ तिथं यूज अप्रोप्रिएट प्रोनाउन, फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट प्रोनाउनच्या स्वरूपात तुम्हाला प्रश्न येईल, ठीक आहे. तर काय म्हणणार दिस इज काय करणार माय बुक, कारण काय केलेलं आहे याच्यानंतर काय आला बुक आला, हे सेम मिनिंग नाही पाहिजे, कळलं का, मिनिंगची काही घेणं नाही आहे. मला सरळ एवढं म्हणायचं हे काय बुक आहे, बरोबर आहे. दोन्ही काय मालकी व्यक्त करणारे प्रोनाउन आहे, बरोबर आहे. दोन्ही काय मालकी व्यक्त करणारे, जर दोन्ही मालकी व्यक्त करणारे तर एक असतो ऍडजेक्टिव्ह, एक असतो प्रोनाउन. प्रोनाउन होण्यासाठी कसा लागेल वाक्यामध्ये एकटा, कसा लागेल वाक्यामध्ये एकटा, म्हणजे त्याच्या जवळ लगेच एकटा किंवा लगेच मागे किंवा पूर्वी नाऊन येणार का, अजिबात नाऊन येणार नाही, कारण तो वाक्याचा एक तर सब्जेक्ट असतो किंवा काय असतो ऑब्जेक्ट असतो. आणि जर तो सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट असतो तो व्हर्बच्या एक तर पूर्वी किंवा व्हर्बच्या नंतर, मान्य आहे ना. ह्या 2 सिच्युएशन आहे. आणि जर तो ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करत आहे तर लगेच त्याच्यासोबत काय येणार नाऊन, काय येणार लगेच नाऊन. मग या वाक्यामध्ये मला जर कधी वापरायचं आहे माय ठेव की माइन ठेव, तर मला मिनिंगची काही पाहिजे, मला मिनिंगची काही घेणं नाही. मला एवढं टर्म माहित पाहिजे की यामध्ये काय आलेलं आहे पुढे बुक आलेला आहे, आणि बुक जर कधी आला तर हा योग्य आहे कारण हा ऍडजेक्टिव्ह आहे, काय हा ऍडजेक्टिव्ह आहे. मग त्यांनी जर कधी ऑप्शन मध्ये काही ठेवलं असतं, उदाहरणार्थ त्यांनी समजून घ्या माइंड ठेवलं पहिलं, दुसरं त्यांनी ठेवलं समजा देअर्स, तिसरं त्यांनी ठेवलं त्यामध्ये हर हर्स, आणि चौथं त्यांनी ठेवलं त्यामध्ये माय, असं ऑप्शन ठेवलं चालेल का, ठीक आहे. तुम्हाला काय म्हटलं प्रश्न काय देतील तुम्हाला फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट प्रोनाउन किंवा फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट वर्ड, बरोबर. या स्वरूपात तुमच्या समोर वाक्य ठेवलं आहे आणि इथं आता रिकामी जागा, समजून घ्या इथे माय पण नाहीये, इथे आहे योर, चालेल, ठीक आहे. पहिला ऑप्शन काय ठेवला आहे माइन, बरोबर आहे. माइन येणार नाही, काय येणार नाही, कारण लगेच त्याच्यानंतर काय नाऊन आहे, बरोबर आहे. नाऊन जर कधी आहे तर हा प्रोनाउन आहे, हा प्रोनाउन आहे, हा एकटा येणार, हा कधी नामाबद्दल अधिक माहिती सांगणार नाही. कोणता प्रोनाउन नामाबद्दल अधिक माहिती सांगतो नाही सांगतो, कारण नामाचं प्रोनाउनचं कार्य काय, जे नाऊन काम करतो तेच कोण करते प्रोनाउन करते, बरोबर आहे. तर तो नामाबद्दल अधिक माहिती सांगणार नाही, तो नामासारखं वाक्यामध्ये कार्य करेल, बरोबर आहे. आणि जे प्रोनाउन वाक्यामध्ये नामाबद्दल अधिक माहिती सांगतात ते प्रोनाउन नाही, ते काय ऍडजेक्टिव्ह आहे, मान्य आहे. मग या वाक्यामध्ये जर मला रिकामी जागा सोडली आणि मला उत्तर पाहिजे तर मिनिंगची काही घेणं नाही, मला फक्त एवढे टर्म माहित आहे की इथे बुक आलेला आहे, या बुकवर मालकी जर कधी व्यक्त तर सर्व काय व्यक्त करत आहे, सर्व प्रोनाउन मालकी व्यक्त करणार आहे, बरोबर आहे. जर सर्व प्रोनाउन मालकी व्यक्त करणार आहे या बुक बद्दल मला माहिती आहे हे नाऊन आहे, तर यामध्ये माइन अजिबात येणार नाही, काय येणार नाही, कारण ते काय प्रोनाउन आहे, बरोबर आहे. मालकी ते व्यक्त करणार त्याच्यासोबत, बरोबर आहे. देअर येईल का, देअर येईल का, देअर्स करा, ठीक आहे. देअर येईल का, देअर आलं असतं, देअर्स नाही येणार, देअर्स नाही येणार, कारण काय प्रोनाउन आहे, पुन्हा काय झाला प्रोनाउन झाला. हर्स येईल का, नाही येणार, हर्स का नाही, हा सुद्धा काय प्रोनाउन आहे, मग उरला काय युअर. ह्या स्वरूपात जायचं आहे, मिनिंगच्या भानगडीत पडायचं नाही, टर्म आल्या पाहिजे, क्लिअर, ठीक आहे. ज्या आहेत त्या टर्म आल्या पाहिजे. नेक्स्ट म्हणून इथं माय बरोबर होतं, बरोबर आहे. या स्वरूपात इथं सर्व बरोबर आहे, क्लिअर, ठीक आहे. या स्वरूपात नेक्स्ट वाक्य आहे पुढला आहे दिस बुक इज, आता माय की माइन, माइन का कळलं ना. आता बघा हा आहे वर्ब, तुमचा मेन वर्ब कोण आहे इज, आणि आता इकडे काय आहे फक्त एकच वर्ड आहे, बरोबर आहे. इकडे काय एकच वर्ड आहे, जर एकच वर्ड आहे त्याचा अर्थ माय नाही येणार, माय एकटा येऊच शकत नाही, माय कोणासोबत येणार नामासोबत येणार, बरोबर आहे. कोणतंही नाऊन लागेल, मग इकडे नाऊन तर नाहीच आहे, म्हणून उत्तर काय टिक करणार माय, कळलं, ठीक आहे. नेक्स्ट दुसरं वाक्य आहे दॅट वॉज युअर की योर्स का, काय करणार युअर का, योर्स नाही, योर्स काय प्रोनाउन आहे, बघा इकडे
आहे ना, प्रोनाउन आहे. हा वाक्यामध्ये कसा पाहिजे, एकटा पाहिजे. म्हणजे हे वाक्य कसं लागेल, दॅट कार वॉज युअर्स. बरोबर आहे ना, वाक्य कसं लागेल, दॅट कार वॉज युअर्स. तेव्हा काय राहणार, युअर्स बरोबर राहणार. पण आता इथे काय आला, याच्यासोबत लगेच काय आलंय, कार आलेली आहे. कार काय आहे, नाऊन आहे. या नाऊनला आधी काय करतो, डिस्क्राईब करेल. बरोबर आहे. मालकी कोणावर व्यक्त करताय, त्याची त्या कार्यावर मालकी व्यक्त करताय. म्हणून उत्तर काय बरोबर राहणार, युअर बरोबर राहणार. क्लिअर. नेक्स्ट दुसरं वाक्य काय, दोज वेअर, ठीक आहे, देअर की देअर्स बुक्स. काय करणार, देअर्स. काय करणार, देअर. देअर्स होईल का, नाही, कारण हा काय प्रोनाउन आहे. आणि इकडे काय आलेला आहे, बुक्स आलेला, नाऊन आलेला आहे. या बुक्सवर मालकी व्यक्त करताय त्याची, त्यांची. बरोबर आहे. जर त्यांची मालकी व्यक्त करताय तर काय, इथं देअर बरोबर आहे, देअर्स नाही. कळलं, ठीक आहे. आणि हे बऱ्याच वेळा काय करतात, इथं दोज वेअरचे इथं दोज वॉच करून टाकतात. हे समजून घ्यायचं बरोबर काय आहे, ठीक आहे. जेव्हा आपण व्हर्ब मध्ये तेव्हा क्लिअर कळेल. बोलताना बघा, हे जे असतात ना, हे मुळात इंट्रोडक्टरी सब्जेक्ट आहे. इंट्रोडक्टरी सब्जेक्ट बेसिक हे वाक्यामध्ये खरे करते नसतात. खरा करता त्या वाक्याच्या शेवटी असतो आणि त्याच्यानुसार ते वापरलेले असते. आता मी इथं दोजच का घेतला, दॅट का नाही घेतलं, बरोबर आहे. दोज का घेतलं, दॅटचा प्लुरल काय, दोज. दॅटचा प्लुरल काय, दोज. धीजचा प्लुरल काय, धीजचा प्लुरल काय, दीज. बरोबर आहे, ठीक आहे. आणि इथं मी दोजच का वापरलं, कारण मी इथे काय ठेवलं होतं, बुक्स ठेवलं होतं. खरा करता कोण होता, बुक्स होता. बरोबर आहे. म्हणून दोज वेअर देअर बुक्स. कळलं का, हे सिच्युएशन समजायचं. इथं छोट्या छोट्या मिस्टेक्स करतात, ठीक आहे ना. म्हणून प्रत्येकाचं फंक्शन समजा, प्रत्येकाचं फंक्शन समजलं, इंग्लिश ग्रामर एकदम सोपी, ठीक आहे. नेक्स्ट काय करणार, दोज बुक्स वेअर, कणाची, देअर की देअर्स, देअर्स. आता काय करणार, देअर्स. कळत आहे ना, का कारण का बघा, वर्ब कोण आहे, देअर. वर्ब कोण आहे, वेअर. बरोबर आहे. वेअरच्या पूर्वी आलेला एक प्रोनाउन, एकच ठेवायचा आहे प्रोनाउन, तर याचा अर्थ कोण ठेवायला लागेल, प्रोनाउन. ऍडजेक्टिव्ह लागेल का, नाही. मग उत्तर काय राहणार, देअर्स. कळलं का, ठीक आहे. या स्वरूपात जायचं आहे. हे राहणार पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि हा राहणार पॉझिटिव्ह प्रोनाउन, ठीक आहे. मग वापरताना कोणाला कुठे वापरायचं, तर बेसिक मी हे उदाहरण त्यासाठी दिलंय की अशा स्वरूपात कोणाला टिक करा. बरोबर आहे. अशा स्वरूपात कोणाला टिक करायचं हे समजून घ्यायचं. म्हणून हे जर कधी आले त्याच्यासोबत नेहमी काय लागेल, एक नाम लागेल. आणि हे जर कधी आले तर वाक्यामध्ये कसे येतील, एकटे. बस एवढं समजा. हा जे आहे ना, हे बघा, हे टर्म जी मी सांगत आहे तुम्हाला, हे पर्टिक्युलर युनिव्हर्सल बरोबर नाही आहे. कसं की एखाद्या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द त्याच्यासोबत येऊ शकतात, ठीक आहे ना. म्हणजे अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे काय, की हे जे मुळात प्रोनाउन आहे, प्रोनाउन वाक्यामध्ये कर्त्याचं काम करते, याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम, किंवा ऑब्जेक्टचं काम करते त्याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, बरोबर आहे. या वाक्यामध्ये बघा, मी सरळ सरळ जे पहिलं वाक्य ठेवलं होतं बघा, या वाक्यामध्ये दिस बुक इज माइन, तिथे उत्तर काय बरोबर आहे, माइनच बरोबर आहे. आणि वरच्या कुठे आला, नंतर आला, बरोबर आहे. कारण जर वाक्याचं स्ट्रक्चर तुम्ही घेतलं तर पहिले काय ते सब्जेक्ट, देन काय ते वर्ब, देन काय ते ऑब्जेक्ट. मान्य आहे. म्हणजे याचा अर्थ ऑब्जेक्ट ही एकच वर्ड, नियमानुसार जर कधी पकडलं तर एकदम ग्राउंड लेवलला जाऊन ग्रामर मध्ये आलो तर ऑब्जेक्ट किती आहे, एकच वर्ड आहे. सब्जेक्टही किती राहणार, एकच वर्ड. आणि व्हर्बही किती राहणार, एकच वर्ड. असे 3 वर्ड म्हणजे एक सेंटेन्स ना, असे 3 वर्ड म्हणजे काय, एक सेंटेन्स. जर एवढं तुम्हाला मान्य असेल तर याचा अर्थ ऑब्जेक्ट जर एकच वर्ड आहे तर कसा येणार, एकटा. सब्जेक्ट जर एकच वर्ड आहे तर कसा येणार, एकटा. मग आता कधी कधी सब्जेक्ट जो आहे तो जास्त राहू शकतो. मग या वाक्यामध्ये दिस बुक सब्जेक्ट आहे ना, फक्त दिस का बुक आहे का, नाही. मान्य आहे का मला काय म्हणायचं आहे. मग अशा स्वरूपात जर तुम्ही गेले त्या वाक्यामध्ये बुक, खरा जो सब्जेक्ट आहे तो बुक आहे, पण त्याच्याबद्दल दिस काय करताय, अधिक माहिती सांगत आहे. आणि अधिक माहिती सांगण्यासाठी दुसरा शब्द आलेला आहे, म्हणून ते 2 मिळून एक सब्जेक्ट बनलेला आहे. कळलाय का मला काय म्हणायचं आहे. मग ही जी संकल्पना आहे ही महत्वाची आहे. म्हणजे सांगायचं कसं आहे, आता हे का सांगावं लागते का, हे व्हिडिओ रेकॉर्ड करून मी जर युट्यूबवर टाकले तर इथं मुलं काय करू शकतात, त्याला डिसलाईक करू शकतात का, हे असं कसं काय सांगतात, बरोबर आहे. किंवा इथं कमेंट्स वाईट करू शकतात का, काही सांगता का बा एकटे येते, बरोबर. तर हा याच्यासाठी ही गोष्ट सांगत आहे. पण तुम्हाला सांगताना ही गोष्ट क्लिअर करा की हे जे समजण्यासाठी एकदम ग्राउंड लेवलला समजण्यासाठी बरोबर आहे. कारण हे 3 वर्ड म्हणजे एक सेंटेन्स आहे. जर 3 वर्ड म्हणजे एक सेंटेन्स आहे तर एक वर्ड एक सब्जेक्ट आहे आणि एक वर्ड एक ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे. पण कधी कधी त्या सब्जेक्ट बद्दल किंवा ऑब्जेक्ट बद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द येतात, बरोबर आहे. मग आता इथंच तुमच्या समोर 2 उदाहरणं आहे. तर यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये आपण काय म्हटलं, दिस इज माय बुक, बरोबर आहे. तर या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण झाला आपला, दिस, बरोबर आहे. कसा आला, एकटा. कसा आला, एकटा. पण ऑब्जेक्ट कोण झाला, माय बुक. मान्य आहे. ऑब्जेक्ट तर खरा बुकच आहे नियमानुसार जर कधी गेलं तर. बघा त्या स्वरूपात जर कधी ग्रामॅटिकलच्या सेंटेन्सच्या वाक्यानुसार जर कधी गेलं, ऑब्जेक्ट कोण आहे, बुक आहे. पण फक्त एक बुक नाही आहे. कोणाचे बुक आहे, माझे बुक आहे. मान्य आहे ना. म्हणजे याचा अर्थ ऑब्जेक्ट पार्ट कोण आहे, माय बुक. ऑब्जेक्ट पार्ट कोण आहे, माय बुक. मान्य आहे का. आणि जर या वाक्याच्या आणखी डीप मध्ये जर कधी गेलं तर दिस हा फक्त इंट्रोडक्टरी सब्जेक्ट असतो. खरा सब्जेक्ट तो वाक्याच्या शेवटी असतो. कारण वाक्यामध्ये जो क्रिया करतो एक तर तो सब्जेक्ट किंवा ज्याच्याविषयी बोलला जाते तो सब्जेक्ट. 2 सिच्युएशन आहे ना.
एक तर जो क्रिया करतो तो सब्जेक्ट असतो किंवा ज्याच्याविषयी वाक्यात बोलल्या जाते एक तर तो सब्जेक्ट असतो. या वाक्यामध्ये मी काय म्हटलं, दिस इज माय बुक, कोणाविषयी बोललो, बुक विषयी. मग दिस सब्जेक्ट आहे का, नाही, इंट्रोडक्टरी आहे. कळलं का, ठीक आहे. तर मग या वाक्यामध्ये हा एकटा आला, सब्जेक्ट बनला, पण ऑब्जेक्ट मध्ये 2 वर्ड आले पण तरी ऑब्जेक्ट बनले. आणि इथं नियमानुसार काय म्हणते, एक शब्द. म्हणून सांगताना मी तुम्हाला हे म्हटलं का हे प्रायमरी लेवलला बरोबर आहे, एकटा आला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला ओव्हरऑल हे सांगत आहे की हे प्रोनाउन जे आहे, जर वाक्यामध्ये प्रोनाउन आहेत तर हे कसे आले पाहिजे, एकटे आले पाहिजे. जर एकटे असतील तर ते प्रोनाउन बनतील, जर एकटे नाही आले, नामासोबत आले तर ते काय बनतील, ऍडजेक्टिव्ह बनतील. काय बनतील, ऍडजेक्टिव्ह. कळलं का. मग येथे बघा, येथे कोणाला काही अडचण आहे का, हे वापरताना अडचण नसलं. सर ते वर्कच्या या नॉमिनेटिव्ह साइडचे सगळे म्हणजे वर्कच्या आधी ते सगळे सब्जेक्ट आहेत. वर्कच्या पूर्वी येणारे ना, हा बिलकुल, वर्कच्या पूर्वी येणारे सर्व सब्जेक्ट बरोबर आहे. फक्त प्रॉब्लेम, काल मी सेंटेन्स मध्ये एक प्रॉब्लेम सांगितलं. उदाहरणार्थ बघा, वर्कच्या पूर्वी येणारे सर्व सब्जेक्ट, पण अडचण मी बोलताना काय म्हटलेलं आहे, एकटा. पण मी हेही म्हटलं तुम्हाला का प्रत्येकच वेळेस एकटा नाही, सिच्युएशन आहे ना. मग जर प्रत्येकच वेळेस एकटा नाही तर वाक्य मग काल मी तुम्हाला दिलं होतं. उदाहरणार्थ बघा, ईदर ऑफ दी स्टुडंट्स, ठीक आहे. हे वाक्य आपण डिटेलमध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन मध्ये बघणार आहोत. ईदर ऑफ दी स्टुडंट्स वॉज प्रेझेंट, ठीक आहे ना. आता या वाक्याला जे आहे ना, डिटेलमध्ये मी नंतर सांगेल, काही प्रॉब्लेम नाही. वाक्य काय, ईदर ऑफ दी स्टुडंट वॉज प्रेझेंट. म्हणजे एक लक्षात घ्या, ईदर जो आहे, ईदर किती जणांना व्यक्त करतो, दोघांना. किती जणांना व्यक्त करतो, दोघांना. वाक्यामध्ये बोलणं कोणाविषयी जात आहे, 2 स्टुडंट विषयी बोललं जात आहे. आणि ईदर म्हणजे दोघांपैकी किती, एक, असं त्याचा अर्थ. लक्षात घ्या काय, ईदर म्हणजे दोघांपैकी एक. बघा, ईदर जो आहे हा एक आहे ईदर, त्याला आपण आयदरही म्हटलं तरी चालेल. एक आहे ईदर, दुसरा कोणता आहे, नायदर, ज्याला आपण नीदर म्हटलं तरी चालेल, ठीक आहे ना. प्रोनाउन्सिएशन वेगळे वेगळे करतात. ईदर म्हणजे सुद्धा किती, 2, आणि नायदर म्हणजे सुद्धा किती, 2. मान्य आहे ना. सिच्युएशन लक्षात घ्या, दोघं सण असतात. ईदरचा अर्थ होतो 2 पैकी 1, ईदरचा अर्थ काय होतो, 2 पैकी 1, आणि नीदरचा अर्थ होतो 2 पैकी एकही नाही. कळलं का. मग या वाक्याचा अर्थ आहे, याचा अर्थ आहे की या वाक्यामध्ये तुम्ही 2 स्टुडंट विषयी बोलत आहे, पण 2 पैकी एका विषयी बोलत आहे. मान्य आहे ना. मग वाक्याचा अर्थ असा की ईदर ऑफ द स्टुडंट वॉज प्रेझेंट, म्हणजे 2 विद्यार्थी होते, 2 पैकी एकही हजर, 1 हजर होता, 2 पैकी 1 हजर होता, असं त्याचा मीनिंग झाला. बरं, आता मिनिंगशी काही घेणं नाही आपल्याला. आता येऊ आपण आपल्या बेसिक टर्म कडे. या बेसिक टर्म मध्ये जर तुम्ही बघितलं, तुम्ही काय म्हटलं की वर्कच्या पूर्वीचा प्रत्येकच वर्ड मग सब्जेक्ट आहे काय, बरोबर. मग वर्कच्या पूर्वी जर मी म्हटलेलं असं एकट्या सिच्युएशन मध्ये एकटा पाहिजे, बरोबर, असं म्हटलेलं आहे. पण बोलताना मी हेही म्हटलेलं आहे की प्रत्येकच वेळेस एकटा येणार नाही, त्याच्यासोबत अनेक वर्ड्स येऊ शकतात, बरोबर आहे. जर अनेक वर्ड्स येऊ शकतात तर ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे. मग या वाक्यामध्ये वर्क कोण आहे, हाच आहे वॉज, बरोबर आहे. कारण इकडले सुद्धा इकडला एक पार्ट आहे आणि तिकडला पार्ट आहे. बेसिक याच्यामध्ये मेन वर्क कोण आहे, वॉज आहे. जर मेन वर्क वॉज आहे, याच्या पूर्वी तर एवढं आलेलं आहे वाक्य, म्हणजे संपूर्ण वाक्य सब्जेक्ट आहे का, नाही. कळलं. आता हे सिच्युएशन आहे, ते संपूर्ण या वाक्यामध्ये हे संपूर्ण पार्ट सब्जेक्ट नाही आहे, ठीक आहे ना. सिच्युएशन, कारण बघा मी इथे काय ठेवलेलं आहे, इथे काय ठेवलं आहे, वॉज, आणि इथे काय केलेलं आहे, स्टुडंट्स. काय केलेलं आहे, असं कसं काय झालं, बरोबर आहे ना. प्लुरल नाउन किंवा प्लुरल सब्जेक्ट स्वतःसोबत प्लुरल वर्ब घेऊन येतो, सिंग्युलर सब्जेक्ट स्वतःसोबत सिंग्युलर वर्ब घेऊन येतो. मग जर या वाक्यामध्ये वर्ब आहे तर वर्बच्या पूर्वी काय आलेला आहे, स्टुडंट्स आलेला आहे. आणि जे विद्यार्थी स्टुडंटला सब्जेक्ट समजतील तर ते इथं चुकी काढतील, वॉज नाही पाहिजे वेअर पाहिजे म्हणतील. कळत आहे का मला काय, वॉज नाही पाहिजे म्हणतील, काय पाहिजे म्हणतील, वेअर पाहिजे म्हणतील. आता बघा आपण काय म्हटलेलं आहे, सब्जेक्ट कोण मी 2 सिच्युएशन सांगितले, ठीक आहे. सब्जेक्टला आपण डुअर म्हणू शकतो, बरोबर आहे. सब्जेक्ट कोण, जो एकटं काय करतो वाक्यामध्ये, ऍक्शन करतो. मान्य आहे, एकटं काय करतो वाक्यामध्ये, ऍक्शन करतो. म्हणजे सरळ मराठीमध्ये पकडा, काय करतो, कृती करतो. नाहीतर कोण, ज्याच्याविषयी बोलल्या जाते. मान्य आहे का. हे 2 आहेत सब्जेक्ट. क्लिअर आहे, ठीक आहे. मग आता या वाक्याचा मिनिंग मी काय सांगितलं तुम्हाला की 2 विद्यार्थ्यांपैकी 1 विद्यार्थी काय होता, हजर होता, बरोबर आहे ना, ठीक आहे ना. ईदर ऑफ दी स्टुडंट्स म्हणजे किती विद्यार्थ्यांबद्दल बोललं जातं, 2 विद्यार्थ्यांबद्दल. 2 विद्यार्थ्यांपैकी किती प्रेझेंट होता, 1 प्रेझेंट होता. मान्य आहे ना. कारण मी तुम्हाला काय सांगितलं, ईदरचा अर्थ काय, 2 पैकी 1, ईदरचा अर्थ काय, 2 पैकी एकही नाही. म्हणजे याचा अर्थ मी विद्यार्थ्यांबद्दल तर बोलत आहे, पण किती विद्यार्थ्यांबद्दल बोलत आहे, 2 पैकी एकाबद्दल बोलत आहे, 2 पैकी एकाबद्दल बोलत आहे. मान्य आहे ना, ठीक आहे. मग याचा अर्थ मी जर एकाबद्दल बोलत आहे तर माझा सब्जेक्ट कोण झाला, ईदर. कोण झाला, ईदर सब्जेक्ट झाला. हा सब्जेक्ट नाही झाला, हे तर अनेक वचन आहे. मग हा किती जणांबद्दल बोलताय मी, एका जणाबद्दल, 2 पैकी एका जणाबद्दल. आणि 2 पैकी एका जणाबद्दल जर कधी बोलत आहे, सिंग्युलर की प्लुरल, सिंग्युलर. मग जर सिंग्युलर आहे तर वर्ब कोणता, कळलं, ठीक आहे. हे सिच्युएशन आहे.
म्हणून याच्यामध्ये स्टुडंट सब्जेक्ट नाही आहे, याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, ईदर आहे. कोण आहे, ईदर आहे. एवढं क्लिअर. हा एक भाग आहे. दुसरा आणखी जर कधी गेलं तर तुम्हाला दुसरं आपण एक वाक्य त्या दिवशी बघितलं होतं, उदाहरणार्थ ही इज लाफिंग ॲट मी, बरोबर आहे, किंवा सी इज वेटिंग फॉर मी, बरोबर आहे, किंवा आपण दुसरे वाक्य त्यामध्ये असे अनेक, उदाहरणार्थ ही इज लुकिंग फॉर मी, त्या स्वरूपातलं आपण वाक्य बोलतोय, बरोबर. ते एक लक्षात घ्या, जर प्रिपोजिशन आला असेल, प्रिपोजिशन आला असेल वर्बच्या पूर्वीच्या भागामध्ये, वर्बच्या पूर्वीच्या भागामध्ये, दोन सिच्युएशन लक्षात घ्या. जर वर्बच्या पूर्वीच्या भागामध्ये प्रिपोजिशन आला असेल तर प्रिपोजिशन पूर्वीचा वर्ड हा सब्जेक्ट असतो. हे झालं फॅक्च्युअल ग्रामर. आणि असंच लक्षात ठेवा, मला हे अपेक्षित आहे. त्याचा मिनिंग वेळेवर लागणार थोडी आहे, लागते का नाही समजत, ठीक आहे. मग आता मी काय म्हटलेलं आहे, एक लक्षात घ्या, दोन सिच्युएशन आहेत. तुम्हाला एक हे स्ट्रक्चर बेसिक माहिती आहे, हे स्ट्रक्चर तर बेसिक क्लिअर झालं ना. आता इथं काय म्हटलेलं आहे मी तुम्हाला, जर वर्बच्या पूर्वीच्या पार्ट मध्ये प्रिपोजिशन आला असेल आणि प्रिपोजिशन पूर्वी जो वर्ड असेल तो काय राहणार वाक्याचा सब्जेक्ट, तो काय राहणार वाक्याचा सब्जेक्ट. एवढं क्लिअर, ठीक आहे. म्हणजे प्रिपोजिशन पूर्वी. आणि दुसरं जेव्हा वाक्य आपण बोललो, एक वाक्य त्यामध्ये, जसं काल आपण एक वाक्य घेतो, उदाहरणार्थ काय म्हणणार, उदाहरणार्थ बघा, ही इज वेटिंग फॉर मी, ठीक आहे ना. आता बघा, त्या वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे, इज वेटिंग फॉर, कळलं का. फ्रेजल वर्ब, सब्जेक्ट नाही, वर्ब कोण आहे, इज वेटिंग फॉर, वर्ब कोण आहे, इज वेटिंग फॉर. क्लिअर करा, सब्जेक्ट नाही, सब्जेक्ट कोण आहे, ही आहे, सब्जेक्ट कोण आहे, ही आहे, आणि ऑब्जेक्ट कोण आहे, मी. कोण आहे, मी. प्रॉब्लेम काय करा आता, वर्बच्या पूर्वी येणारा वर्बच्या नंतर येणारा पार्ट काय असतो, ऑब्जेक्ट असतो. वर्बच्या नंतर येणारा पार्ट काय असतो, ऑब्जेक्ट असतो. हे सेंटेन्स सांगते. आणि वर्ब कोणता आहे, वेटिंग, आणि वेटिंगच्या पुढे काय आलेलं आहे, फॉर मी. फॉर मी ऑब्जेक्ट आहे का, कळलं का. फॉर मी कोण आहे, त्याच्यामध्ये तो काय आला, फ्रेजल वर्ब आहे. आणि फ्रेजल वर्ब म्हणजे काय, की असा वर्ब जो स्वतःसोबत एक काय घेऊन येतो, प्रिपोजिशन घेऊन येतो, परफेक्ट प्रिपोजिशन घेऊन येतो, ठीक आहे ना. मग याच्यामध्ये परफेक्ट प्रिपोजिशन कोणता आहे, फॉर आहे. इथं दुसरं कोणतंही प्रिपोजिशन लागणार नाही, हेच बरोबर आहे, बरोबर. मग हे जर कधी बरोबर आहे तर हा याला याच्याच सोबत ठेवायचा, कारण हा प्रिपोजिशनल वर्ब आहे, वर्ब प्लस प्रिपोजिशन, किंवा फ्रेजल वर्ब आहे, वर्ब प्लस प्रिपोजिशन. मान्य ना. मग हा एवढा मिळून एक वर्ब बनलेला आहे, मग याला एकत्र ठेवायचं, म्हणून ऑब्जेक्ट कोण बनणार आहे, मी. मान्य ना. मग ऑब्जेक्टही दोन आहे, ऑब्जेक्ट दोन आहे. एक असतो ऑब्जेक्ट क्रियापदाचा आणि एक असतो ऑब्जेक्ट प्रिपोजिशनचा, ठीक आहे ना. जसा सब्जेक्ट फक्त एकाचाच असतो, सब्जेक्ट असतो फक्त क्रियापदाचा. सब्जेक्ट कोणाचा असतो, क्रियापदाचा, ठीक आहे ना. मग आपण त्याला सेंटेन्स मध्ये बोलत असताना मी तुम्हाला 4 पार्ट सांगितलेले सेंटेन्सचे, ज्याला आपण वाक्य पृथक्करण म्हणतो. इंग्लिश मराठीमध्ये वाक्य पृथक्करण प्रकार आहे ना. वाक्य पृथक्करणामध्ये आपण काय करतो, त्या वाक्यामधला कर्ता सांगतो, म्हणजे त्याला आपण कर्त्याला म्हणतो उद्देश. त्याच्यामध्ये उद्देश विस्तार बोलतो, बरोबर आहे. मग त्याच्यामधला आपण कर्म सांगतो, कर्म विस्तार बोलतो, बरोबर आहे. मग त्यामधला आपण विधेय सांगतो, विधेय विस्तार बोलतो. एवढ्या सर्व गोष्टी आपण सांगतो ना. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये सुद्धा एक पार्ट आहे, तोच सेम वाक्य पृथक्करणाचा. मग तुम्हाला काय सांगावं लागतं, तर 4 पार्ट सांगावं लागतात. एक कोण, तर सब्जेक्ट ऑफ दी वर्ब. आणि सब्जेक्ट फक्त कोणाचा असतो, वर्बचाच असतो. सब्जेक्ट दुसरा कोणाचा नसतो, ठीक आहे. दुसरा पार्ट येतो तो म्हणजे कोणता, ऑब्जेक्ट ऑफ दी वर्ब, ठीक आहे ना. आणि तिसरा पार्ट येतो तो म्हणजे कोणता, ऑब्जेक्ट ऑफ दी प्रिपोजिशन. कोण, प्रिपोजिशन, ठीक आहे ना. ऑब्जेक्ट ऑफ दी प्रिपोजिशन हा एक भाग आहे. आणि त्यानंतर एक चौथा भाग आहे, तो म्हणजे कोणता, कॉम्प्लिमेंट ऑफ दी वर्ब. कॉम्प्लिमेंट ऑफ दी वर्ब, ठीक आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ दी वर्ब, ठीक आहे. तर हा असे 3 भाग, असे 4 भाग आहेत. हे 4 भाग एमपीसीने खूपदा विचारले. यालाच म्हणणार आपण वाक्य पृथक्करण. काय म्हणणार मराठीमध्ये याला, वाक्य पृथक्करण. आता हे कसं ओव्हरऑल बघा, की काय होते, की इंग्लिशमध्ये सांगत असताना त्या कॉन्सेप्ट एवढ्या इकडे तिकडे फैलतात, बेसिक प्रकरण राहते, आणि त्या सांगता सांगता काय होते का पुढच्या पुढे चालत जाते. ते प्रोनाउन्स याच्या आधी दिवसापासून, आणि त्या प्रोनाउनचा पहिल्याच प्रकारावर आहे, बरोबर आहे, ठीक आहे. पण एवढंच मला म्हणायचं आहे का ज्याही गोष्टी मी तुमच्या जागेवर, आणि जर मी रिलेट नाही केलं ना, तुम्हाला कधीच कळणार नाही का नेमकं काय आहे प्रॉब्लेम, बरोबर आहे ना. मी काय म्हणताय, मी तुम्हाला काल बोलत असताना एक गोष्ट सांगितली, की एक आहे वन, एक आहे वन्स, एक आहे हा वन्स, बरोबर आहे. ह्या जर तिन्ही गोष्टी एका ठिकाणी नाही घेतल्या ना, तर काही जमणार नाही. हे अलग अलग सांगितलं, तुम्ही काय म्हणणार, मी पहिल्या याच्यामध्ये सरळ सांगू, मी का वन हा प्रोनाउन असतो, आणि प्रोनाउन असतो तर वाक्याचा सब्जेक्ट पाहिजे किंवा ऑब्जेक्ट पाहिजे. आणि दुसऱ्या सिच्युएशनला आला तो वन्स, बरोबर आहे ना. सिच्युएशन आहे, म्हणजे सांगायचं मला असं आहे, की जर मी एका टॉपिकला जर अनेक टॉपिक रिलेट करत आहे, तर तुमचं काम आहे त्या तशाच पद्धतीनं स्वतःजवळ ठेवणं किंवा लक्षात ठेवणं. जर नाही ठेवल्या तर मग प्रॉब्लेम आणखी जास्त, कळत आहे ना. कारण एक सिच्युएशन सांगताना मी जर एकाच सिच्युएशनवर फोकस जर कधी केला तर तुम्हाला इंग्लिश कधीच कळणार नाही. सारखे सारखे भाग कळले पाहिजे,
ठीक आहे ना. मग याच्यामध्ये जे आपण बोलत आहे की तुम्ही आता जो पॉईंट सांगितला म्हटला होता की बा प्रत्येक वर्बच्या पूर्वी येणारा मग सरळ सरळ सब्जेक्ट राहणार तर असंही नाही आहे. पण एकटा असणे म्हणजे सब्जेक्ट आहे ते सब सेंटेन्सनुसार मान्य आहे. मग वर्बच्या पूर्वी राहणारा वर्बच्या नंतर राहणारा सर्वच पार्ट सब्जेक्ट आहे तर असंही नाही आहे. कारण त्याच्यामध्ये फॉर सब्जेक्ट ऑब्जेक्ट होता का नव्हता. फॉर मी त्याच्यामध्ये फक्त मी ऑब्जेक्ट होता. फॉर होता का नव्हता. मग ह्या दोन सिच्युएशन आहे. मग याच्यामध्येच बघा की वाक्य पृथक्करणामध्ये 4 पार्ट येतात. एक मध्ये सब्जेक्ट ऑफ दी वर्ब, दुसरा ऑब्जेक्ट ऑफ दी वर्ब, तिसरा ऑब्जेक्ट ऑफ दी प्रीपोजिशन, तिसरा कॉम्प्लिमेंट ऑफ दी वर्ब. मग ह्या दोन गोष्टी बघा ना काय. सब्जेक्ट ऑफ दी वर्ब तर एकच आहे, क्रियापदाचा सब्जेक्ट तर एकच आहे. दुसरा कोणाचा सब्जेक्ट होत आहे का नाही. सब्जेक्ट फक्त कोणाचा होतो क्रियापदाचा. कर्ता कोणाचा असतो फक्त क्रियापदाचा. कारण त्या वाक्यात क्रियापदानं जी क्रिया व्यक्त केली असते ती क्रिया तो करतो म्हणून कर्ता जो असतो फक्त क्रियापदाचा असतो. मान्य आहे ना. ठीक आहे. इंग्लिश मध्ये जा. आणि एक कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट बघा एकाचाच बनला. कोणाचा बनला वर्बचा. कोणाचा बनला वर्बचा. मान्य आहे. पण इथे बघा ऑब्जेक्ट कोणाचा बनला. एक ऑब्जेक्ट बनला वर्बचा, एक कोणाचा बनला प्रीपोजिशनचा. मान्य आहे ना. मग आता यामध्ये बघा की एक वाक्य तुमच्या समोर इथेच आहे. पहिलं वाक्य एक काय ठेवलेलं तुम्हाला तुमच्या समोर ही इज वेटिंग फॉर मी. आणि दुसरं वाक्य ठेवा राम इट्स अ मँगो. एक वाक्य बरोबर. तर या वाक्यामध्ये बघा हे जे वाक्य आहे तुमच्या समोर इट्स काय झाला तुमचा वर्ब. इट्स काय झाला तुमचा वर्ब. तर मग त्या हिशोबाने जर कधी केलं तर नामा क्रियापदाच्या पूर्वी एकटा आलाय कोण राम. काय झाला वाक्याचा सब्जेक्ट. आणि त्याच्यानंतर कोण आलेला आहे अ मँगो. काय आलेला आहे अला वेगळं कराल का नाही अ मँगो. ठीक आहे ना. तो आर्टिकल आहे. हा तर हा काय झाला ऑब्जेक्ट. मान्य. हा काय झाला ऑब्जेक्ट. मग 3च पार्ट आहेत यानुसार. यानुसार किती पार्ट आहेत 3च पार्ट आहेत सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. मग हा काय झाला सब्जेक्ट ऑफ दी वर्ब. का कारण क्रियापदाने जी क्रिया व्यक्त केली तो कोण करत आहे राम करत आहे. म्हणून कोण झाला सब्जेक्ट ऑफ दी वर्ब. कळलं का. हा पार्ट आहे. हे पार्ट एमपीएससी न खूपदा विचारलेला आहे आणि मागच्या वेळेला पण आपल्या पेपर मध्ये सुद्धा होता. ठीक आहे ना. हा तर ह्या झाला कोण सब्जेक्ट ऑफ दी वर्ब. कळलं. ठीक आहे. आणि हा कोण झाला ऑब्जेक्ट ऑफ दी वर्ब. कारण याच्यावर डायरेक्ट काय कळलेले आहे परिणाम झालेला आहे. मान्य ना. आयला लक्षात येईल. त्याच्यावर काय झाला डायरेक्ट परिणाम त्याच्यावर झाला आहे. म्हणून हा झाला वाक्याचा ऑब्जेक्ट. आणि हा एकच ऑब्जेक्ट आहे तर डायरेक्ट कोणाचा आहे क्रियापदाचा. कोणाचा आहे क्रियापदाचा. एवढं क्लिअर आहे. कारण लगेच कुठं आला क्रियापदाच्या नंतर आला. लगेच कुठं आला क्रियापदाच्या नंतर. आणि जर ऑब्जेक्ट ऑफ दी वर्ब व्हायचा असेल तर तो लगेच काय पाहिजे क्रियापदाच्या नंतर पाहिजे. तेव्हा त्याला म्हणायचा ऑब्जेक्ट ऑफ दी वर्ब. पुन्हा सांगत आहे स्टेटमेंट लक्षात ठेवा. जर क्रियापदाच्या लगेच नंतरचा शब्द ऑब्जेक्ट असेल तर तो काय आहे ऑब्जेक्ट ऑफ दी वर्ब. मान्य आहे. पण क्रियापदाच्या नंतर जर एखादं प्रीपोजिशन येत असेल आणि प्रीपोजिशन नंतरचा शब्द जर कधी ऑब्जेक्ट असेल तर तो होणार ऑब्जेक्ट ऑफ दी प्रीपोजिशन. मग हा जो असतो हा ऑब्जेक्ट कोणाचा असतो प्रीपोजिशनचा असतो. ज्याप्रमाणे इथं जो सब्जेक्ट झाला होता तो आयडर झाला होता प्रीपोजिशनच्या पूर्वीचा. कळलं का. मग या वाक्यामध्ये बघा ही इज वेटिंग फॉर मी. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे ही. आणि हा सब्जेक्ट ऑफ दी वर्बच आहे. मान्य. हा कोण आहे सब्जेक्ट ऑफ दी वर्ब आहे. पण हा जो आहे ऑब्जेक्ट ऑफ दी वर्ब नाही आहे. याच्या पूर्वी काय आलाय प्रीपोजिशन आलाय. म्हणून मी जो आहे तो ऑब्जेक्ट आहे पण कोणाचा आहे प्रीपोजिशनचा आहे. ठीक आहे ना. तर हे आहे वाक्य पृथक्करण. हे समजलं पाहिजे का तुम्ही नेमका तो वर्ड कोणता सांगत आहे. ठीक आहे. तिसरी सिच्युएशन काय याच्यामध्ये एका कॉम्प्लिमेंट ऑफ दी वर्ब. बरोबर आहे. आणि आता एक सिच्युएशन नेहमी वाक्याचा स्ट्रक्चर कसा इंग्लिश मध्ये सब्जेक्ट देन वर्ब देन ऑब्जेक्ट. मग प्रत्येकाच वेळेस वर्बच्या पूर्वी येणारा नंतर येणारा शब्द ऑब्जेक्ट आहे का. वाक्य दोघांशिवाय कधी कंप्लीट होत नाही. तिसरा असू शकतो नसू शकतो. बघा वाक्य कर्त्याशिवाय आणि क्रियापदाशिवाय कधी कंप्लीट होत नाही. ठीक आहे. कोणतंही वाक्य जर कधी कंप्लीट करायचं असेल तर वर्ब तर लागेलच आहे. वर्ब शिवाय कसं काय वाक्य कंप्लीट होणार आहे. वर्बच तर दाखवत आहे का तुम्ही काय करत आहे. बरोबर आहे ना. ठीक आहे ना. वी आर लर्निंग इंग्लिश ग्रामर राईट नाउ. आपण लर्निंग हा शब्द सांगत आहे का आपण काय करत आहे. बरोबर आहे. मग कोणत्याही वाक्याचा अर्थ कोण कंप्लीट करतो क्रियापद वर्ब कंप्लीट करतो. मान्य. मग वाक्यातील सर्वात महत्वाचा सर्वात मुख्य सर्वात प्रधान शब्द जर कधी असेल तर तो कोणता आहे वर्ब आहे. बरोबर आहे. मग आता जर वर्ब आहे तर त्या वर्बने व्यक्त केलेली क्रिया जो वर्ब आहे तो वर्ब कोणतरी क्रिया व्यक्त करेल. बरोबर आहे. आणि ती क्रिया जो करेल तो तिथे लागेल ना. बरोबर आहे. त्या क्रियापदांची क्रिया व्यक्त केली ती क्रिया जो करेल तो तिथे लागेल. आणि तो क्रिया करणारा म्हणजे कोण आहे सब्जेक्ट आहे. कोण आहे सब्जेक्ट आहे. मग हे जे दोघं जण आहेत ना हे दोघं जण कोणत्याही वाक्यात असतात. कर्ता आणि क्रियापद कोणत्याही वाक्यामध्ये असतात. पण ऑब्जेक्ट जो आहे ऑब्जेक्ट हा असूही शकतो आणि नसूही शकतो. म्हणून आजपासून लक्षात घेऊन घ्या की सेंटेन्सचं स्ट्रक्चर सांगत असताना सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट नाही सांगायचं. कसं सांगायचं माहिती आहे का सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट सांगायचं असं सांगायचं. कळलं का. ठीक आहे. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट म्हणजे क्रियापदाच्या नंतर येणारा शब्द एक तर काय राहणार ऑब्जेक्ट आणि नाहीतर काय राहणार कॉम्प्लिमेंट. मान्य. मग असे वर्ड
असे वर्ड, ठीक आहे, असे वर्ड जे वाक्याचा कर्म म्हणून काम करत नाही, ऑब्जेक्ट म्हणून काम करत नाही, परंतु त्यांच्याशिवाय त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. ठीक आहे, असे वर्ड जे वाक्यामध्ये काय म्हणून काम करत नाही, ऑब्जेक्ट म्हणून काम करत नाही, परंतु त्या शब्दाशिवाय त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल तर अशा शब्दांना म्हणतात कॉम्प्लिमेंट. अशा शब्दांना काय म्हणतात, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटचा मराठीमध्ये अर्थ होतो पूरक. आणि पूरक साधारणतः काय करतो, त्या वाक्यातल्या कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणाराच असतो. ठीक आहे. आणि मग जर मी वाक्य म्हटलं की राम इज क्लेवर, वाक्य ठेवलं तुम्ही काय म्हटलं तर राम इज क्लेवर, तर बेसिक जर कधी तुम्ही पाहिलं तर क्लेवर हा ऍडजेक्टिव्ह आहे. मूळ शब्दात जर तुम्हाला वाटलं मी त्याच्या मला पार्ट्स ऑफ स्पीच सांगा, व्हॉट इज द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ क्लेवर, तर काय ऍडजेक्टिव्ह. बरोबर आहे. ठीक आहे. पण आता बघा वर्ब कोण झाला, इज. वर्बच्या पुढे कोण आला, राम, म्हणजे काय झाला सब्जेक्ट. हा कोण झाला वर्ब, याला का ऑब्जेक्ट घ्याल का आता, नाही. स्ट्रक्चर तर हेच सांगते. बरोबर आहे ना. मग हा ऑब्जेक्टच नाही, कारण याच्यावर काही क्रिया होत आहे का, म्हणणं याच्यावर काही क्रिया होत आहे का, मग याच्यावर क्रिया होत नाही आहे याचा अर्थ हा ऑब्जेक्ट नाही आहे, मग उरलं काय कॉम्प्लिमेंट. मग हा कॉम्प्लिमेंट आहे, मग कोणाचा, वर्बचा. मान्य. मग काय म्हणणार आपण, कॉम्प्लिमेंट ऑफ दी वर्ब. कळलं का. ह्या 2-3 सिच्युएशन्स आहे, अशा स्वरूपात राहते वाक्याचं पृथक्करण. म्हणून एकटे येणे हा वाक्य बरोबर आहे, परंतु प्रत्येकच वेळेस एकटे येतील याची काही गॅरंटी नाही. कळलं का. ठीक आहे. हा एक भाग लक्षात ठेवायचा. पुढे जाऊ आपण. ऍडजेक्टिव्ह आणि प्रिपोजिशन क्लिअर आहे. चलायचं पुढे आता. तर असं कन्सिडर करतो की पहिला प्रकार आपला संपला आणि तुम्हाला समजलाय. ठीक आहे. काही अडचण असेल तर सांगायचं मला. ठीक आहे. प्रोनाउन मध्ये आपण आहे, प्रोनाउनचे किती प्रकार सांगितले आपण 9. बरोबर आहे. पहिला प्रकार कोणता होता आपला, पर्सनल. कोणता होता, पर्सनल प्रोनाउन. ठीक आहे ना. याला आपण क्लिअर केलं साधारणतः ओव्हरऑल. ठीक आहे ना. हा, जर उद्याला मी व्हिडिओ टाकून देईल त्या व्हिडिओ मध्ये बघून घ्या. दुसरा कोणता घेतला होता मी, रिफ्लेक्सिव्ह. काय घेतला होता आपण, रिफ्लेक्सिव्ह. हा, आणि तिसरा काय सांगितलाय, एम्फॅटिक. काय सांगितलंय, एम्फॅटिक. तर आता याला आपण क्लिअर करायचं. ठीक आहे. एम्फॅटिक एवढं क्लिअर. ठीक आहे. हा, आता क्लिअर करा. मी इथे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हेच प्रकार, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन मराठीमध्ये काय म्हणणार, आत्मवाचक सर्वनाम. काय म्हणणार, आत्मवाचक सर्वनाम. क्लिअर. मराठीमध्ये सेम अर्थ आहे, तसाच आहे, आणि जे आपण बोलतो त्या स्वरूपात आहे. ठीक आहे ना. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. सोपी भाषेमध्ये एकदम सरळ सरळ की आपल्याला उत्तर पाहिजे, उत्तराच्या हिशोबाने समजून जायचं की यामध्ये क्लिअर करा. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन कोणते आहेत, ज्या प्रोनाउनला सेल्फ किंवा सेल्स हे प्रत्यय लागून येतील. ज्या प्रोनाउनला सेल्फ किंवा सेल्स प्रत्यय लागून येतील असे सर्व प्रोनाउन कोणते प्रोनाउन राहतील, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन किंवा एम्फॅटिक प्रोनाउन. दोन्ही हा. ठीक आहे. जे एम्फॅटिक प्रोनाउन तेच रिफ्लेक्सिव्ह आहे, जे रिफ्लेक्सिव्ह आहे तेच एम्फॅटिक आहे. एवढं क्लिअर. दोघांमधला फरक मला इथेच क्लिअर करायचा. सेम दोघंही सारखे आहे, दोघांमध्ये काय फरक आहे तो तुम्हाला इथेच कळला पाहिजे. ठीक आहे ना. हा, याला मराठीमध्ये म्हणणार आपण आत्मवाचक, याला मराठीमध्ये म्हणणार जोरवाचक. बरोबर. ठीक आहे. एक सिच्युएशन लक्षात घ्या. यावर एमपीसीने खूपदा प्रश्न विचारलेला आहे. काय म्हटलेलं आहे की ज्या प्रोनाउनला आपण काय लागणार, सेल्फ लागणार किंवा सेल्स लागणार, त्या सर्व प्रोनाउनला आपण कोणते प्रोनाउन म्हणणार, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन किंवा एम्फॅटिक प्रोनाउन. एवढं क्लिअर. आता तुम्हाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन सर्वांचे क्लिअर करायचे. जसं आपल्याला नॉमिनेटिव्ह केस मधले प्रोनाउन्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे. नॉमिनेटिव्ह केस मधले प्रोनाउन्स माहिती आहेत, सांगा कोणते आहेत. आय, देन वी, त्यानंतर यू, त्यानंतर यू, त्यानंतर ही, त्यानंतर शी, त्यानंतर इट, आणि त्यानंतर दे. हे कोणत्या केस मध्ये, नॉमिनेटिव्ह केस मध्ये. म्हणजे वाक्याचा काय बनतील, सब्जेक्ट. वाक्याचा काय बनतील, सब्जेक्ट. यांची बनवायचे आपल्याला कोणते प्रोनाउन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन किंवा कोणते प्रोनाउन, एम्फॅटिक प्रोनाउन. आयचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन माय सेल्फ, सिंग्युलर आहे ना. ठीक आहे. सेल्फ कोणासाठी, एक वचनासाठी. कोणासाठी, एक वचनासाठी. सेल्फ कोणासाठी, अनेक वचनासाठी. कोणासाठी राहणार, अनेक वचनासाठी. एवढं क्लिअर आहे ना. ठीक आहे. हा बघा. म्हणून आयचा माय सेल्फ. बरोबर आहे. सेल्फ घेणार का, नाही, सेल्फ होणार नाही. ठीक आहे ना. तिथे चुकी सांगतो कसं राहणार, तो उदाहरण लिहितोच 3-4. त्यानंतर वीचा काय बनणार, अवर सेल्स. काय बनेल, अवर सेल्स. क्लिअर. ठीक आहे. त्यानंतर यू, पहिला यू काय करतो आपण, सिंग्युलर. दुसरा यू काय करतो आपण, प्लुरल. बोलताना मी सांगितलं होतं का आपण हे वाक्यामध्ये डिसाईड नाही करू शकत, बोलताना नाही डिसाईड करू शकत, वाक्यात डिसाईड करू शकतो. बरोबर आहे ना. बोलताना एकदम नाही सांगू शकत. बोलताना जे बोलतो वाक्य सांगणार आपण, उदाहरणार्थ यू आर अ स्टुडंट आणि यू आर स्टुडंट्स, दोघांमध्ये यू आर आहे. पण पहिला जो आहे तो सिंग्युलर आहे, कारण मी काय म्हटलं, यू आर अ स्टुडंट म्हटलेलं आहे. बरोबर आहे. एकटा म्हणजे तू विद्यार्थी आहेस. बरोबर आहे. आणि यू आर स्टुडंट्स म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहे. बरोबर आहे. फरक येतात दोघांमध्ये. म्हणजे पहिला काय घेतो आपण, सिंग्युलर. दुसरा काय घेतो आपण, प्लुरल. पण दोघेही स्वतःसोबत कोणता वर्ब आणतात, प्लुरल. दोघे कोणता आणतात वर्ब, प्लुरल. ठीक आहे. मग पहिल्या यूचं सिंग्युलर पकडून रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय बनेल, युअर सेल्फ. काय बनेल, युअर सेल्फ. एवढं मान्य आहे. त्यानंतर दुसऱ्या यूचं काय बनेल, युअर सेल्स. काय बनेल, युअर सेल्स. ठीक आहे. हा, हीचं काय बनेल,
हिमसेल्फ काय बनेल हिमसेल्फ पाठ पाहिजे हा सी चं काय बनेल Herself. हर सेल्फ ठीक आहे हर सेल्फ ठीक आहे आणि इटचं काय बनेल Itself. इट सेल्फ आणि त्यानंतर काय होणार काय करणार करणार डेम सेल्स ठीक आहे ना डेम सेल्स क्लिअर एवढं या स्वरूपात लक्षात ठेवायचं आहे एवढं पुन्हा बोलून द्या मग नंतर उदाहरण घेतो ठीक आहे आयचं रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन माय सेल्फ वी चं अवर सेल्फ त्यानंतर यू चं युअर सेल्फ दुसऱ्या यू चं युअर सेल्फ ही चं हिमसेल्फ सी चं हर सेल्फ इट चं इट सेल्फ आणि दे चं देम सेल्फ एवढं क्लिअर ठीक आहे मग आता एवढं जर कधी कळत हे सर्व काय राहतील रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन किंवा एम्फॅटिक प्रोनाउन एवढं क्लिअर ना ठीक आहे सेल्फ किंवा सेल्फ प्रत्यय लावणारे सर्व प्रोनाउन रिफ्लेक्टिव्ह असतात किंवा एम्फॅटिक असतात आता रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन कोणाला म्हणतात जर जर लक्षात घ्या आतापर्यंतच्या वाक्यामध्ये जे आपण इंग्लिशचं स्ट्रक्चर सांगितलं एक तर सब्जेक्ट देन वर्ब देन काय सांगितलं आपण ऑब्जेक्ट म्हणजे याचा अर्थ एक क्रिया करणारा असतो आणि एक ज्याच्यावर क्रिया घडते तो असतो बरोबर आहे नियमानुसार काय म्हटलेलं आपण एक क्रिया करणारा असतो आणि ज्याच्यावर क्रिया घडते एक तो असतो म्हणजे उदाहरणार्थ वाक्य जे आपण म्हणतो नेहमीप्रमाणे राम इट्स अ मँगो ज्या स्वरूपाचे वाक्य होणार आपण राम इट्स अ मँगो हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये क्रिया करणारा कोण आहे राम क्रिया कोणावर घडली अ मँगो म्हणजे याचा अर्थ क्रिया करणारा वेगळा आहे आणि ज्याच्यावर क्रिया झाली तो वेगळा आहे म्हणजे डुअर वेगळा आहे आणि रिसिव्हर वेगळा आहे मान्य आहे का डुअर वेगळा आहे डुअर म्हणजे सब्जेक्ट आणि रिसिव्हर म्हणजे ऑब्जेक्ट ठीक आहे ना मग इथे बघा राम आहे क्रिया करणारा आणि ज्याच्यावर क्रिया घडली तो कोण आहे अ मँगो हाही आहे वेगळा आणि हाही आहे वेगळा म्हणजे डुअर आहे वेगळा आणि रिसिव्हर आहे वेगळा आहे ना ठीक आहे तर मॅक्झिमम सेंटेन्सेस मध्ये असंच असते ठीक आहे पण रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन काय असतात माहिती आहे का डुअरही एकच असतो आणि डुअरने केलेली क्रिया त्याच्यावरच घडते म्हणजे रिसिव्हरही काय असतो एकच असतो मान्य आहे का दुसरा रिसिव्हर कधीही राहणार नाही म्हणजे वाक्याचा सब्जेक्टही तोच आणि वाक्याचा ऑब्जेक्टही तोच म्हणजे कर्त्याने केलेली क्रिया जर फक्त कर्त्यावरच घडत असेल तर त्याला म्हणतात रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन ठीक आहे आत्मवाचक सर्वनाम जर कर्त्याने केलेली क्रिया कर्त्यावरच घडत असेल तर त्याला काय म्हणणार रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ ही गॉट हिमसेल्फ किंवा उदाहरणार्थ सी introduced herself to the manager ठीक आहे वाक्य आहे पहिले समजून घ्या वाक्य काय मग आणखी डिटेल मध्ये सांगतो बघा पहिलं वाक्य काय म्हटलंय ही कट हिमसेल्फ बरोबर आहे त्याच्याच हाताने तो कापला मिनिंग काय होत आहे बघा म्हणजे क्रिया कोणती आहे कटण्याची बरोबर आहे कापण्याची क्रिया आहे मग आता जे काही कापलेला आहे तो काय झालाय हे तिन्ही फॉर्म किती सारखे आहे तिन्ही फॉर्म सारखे आहे बघा म्हणजे त्याचा हात कापल्याचा मिनिंग घेता आपण कोणता मिनिंग घेता कापला कापतो नाही कापला ठीक आहे ना कट फर्स्ट फॉर्म कट दुसरा फॉर्म कट तिसरा फॉर्म कटिंग चौथा फॉर्म बरोबर आहे आणि कट्स काय पाचवा एवढं क्लिअर ठीक आहे ना म्हणजे याचा वाक्याचा अर्थ काय आहे ही कट्स हिमसेल्फ म्हणजे त्याच्याच हातून तो कापला गेला बरोबर आहे किंवा त्याच्या हातून तो कापला म्हणजे याचा अर्थ हा काय झाला वर्ब झाला बरोबर आहे ठीक आहे याच्या पूर्वी कोण आलाय सब्जेक्ट झाला आणि याच्या नंतर काय झालाय ऑब्जेक्ट झाला थोड्या वेळासाठी बरोबर आहे मग आता त्या वाक्यामध्ये ज्या क्रिया घडल्या त्यामध्ये रिसिव्हर दुसरा आहे का हिने जी क्रिया केली म्हणजे हिच्याने जी क्रिया घडली कापण्याची ती कोणावर घडली त्याच्यावरच तर घडली मान्य आहे ना म्हणजे हिने जे काही कापण्याची क्रिया घडली ती कोणावर घडली त्याच्यावर स्वतःवरच घडली म्हणजे डुअरही एकच आहे आणि डुअर आणि रिसिव्हरही कोण आहे एकच आहे म्हणजे त्या व्यक्तीने जी क्रिया केली ती कोणावर घडली त्याच्यावरच घडली मान्य आहे म्हणजे याचा अर्थ जर वाक्याचा सब्जेक्ट म्हणजे डुअर आणि रिसिव्हर एकच असेल तर त्या वाक्यामध्ये कोणते प्रोनाउन राहतील रिफ्लेक्सिव्ह कळलं का ठीक आहे याच्यापेक्षा मी ग्राउंड लेवलवर जाऊन सांगतो उत्तर काढण्यासाठी फक्त पहिले समजून घ्या काय उत्तर एकदम सोपी पद्धतीने काढायला चुकणार नाही कधीच उत्तर ठीक आहे दुसऱ्या वाक्यामध्ये बघा म्हटलं सी इंट्रोड्यूस हरसेल्फ टू दी मॅनेजर बरोबर आहे वाक्याचा अर्थ काय होतो की तिने काय केली स्वतःची ओळख कोणाला करून दिली मॅनेजरला करून दिली कोण करून दिली तिनेच करून दिली कळत आहे का दुसरा कोणी आलाय का नाही म्हणजे तिने जी क्रिया केली ती कोणावर घडली तिच्यावरच घडली मान्य आहे ना आणि जेव्हा डुअर आणि रिसिव्हर दोघंही सेमच असतात तेव्हा कोणतं प्रोनाउन येते रिफ्लेक्सिव्ह कळलं का ठीक आहे ना मग प्रॉब्लेम काय राहते माहिती आहे का प्रॉब्लेम इथं राहणार ठीक आहे या वाक्यामध्ये दुसरं वाक्याचा अर्थ तुम्हाला पटकन कळला असेल का जो काय होत आहे जे सी आहे जे स्वतःच इंट्रोड्यूस करत आहे ती इंट्रोड्यूस करताना तिने स्वतःच इंट्रोड्यूस करून दिला म्हणजे याचा अर्थ तिने जी क्रिया केली ती कोणावर घडली तिच्यावरच घडली दुसऱ्या कोणावरही घडली नाही आणि ज्या वेळेस वाक्यातील कर्त्याने केलेली क्रिया त्याच्या स्वतःवरच घडते तेव्हा त्या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रोनाउन्स येतात रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स येतात बरोबर आहे मग त्या हिशोबाने या वाक्याचा कर्ता कोण होता
ही होता, बरोबर आहे. मग त्याने जी क्रिया केली कापण्याची ती कोणावर घडली, त्याच्यावरच घडली, म्हणजे याचा अर्थ तोच कटला, बरोबर आहे. जर तोच स्वतःच कटला तर हिमसेल्फ बरोबर आहे, मान्य आहे का, हिमसेल्फ बरोबर आहे. मग इथं काय करतील, इथे हिमसेल्फच्या ऐवजी आणखी काय ठेवतील, हिज सेल्फ करतील. कळत आहे का काय म्हणायचं मला, हा प्रॉब्लेम. दुसरं काहीच नाही. मला एवढं म्हणायचं का तिथे मिनिंग नाही पाहिजे, आपल्याला मिनिंग नाही पाहिजे, आपल्याला शब्दामध्ये घोळ करतील, म्हणून हे शब्द पाठ पाहिजे. कळलं का, ठीक आहे. मग या स्वरूपात तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की कोणता इथं हिम सेल्फच्या ऐवजी हिज सेल्फ करतील किंवा इट सेल्फ करतील. इट सेल्फ नाही होणार, त्याची क्रिया त्याच्यावर जर कधी घडून आली आहे, कारण दुसरा व्यक्ती जो आहे तो तोच आहे. जर तोच आहे ती इट सेल्फ कसं काय, बरोबर आहे. इट सेल्फ होण्यासाठी इकडे इट लागला असता ना, बरोबर आहे, आलं लक्षात, ठीक आहे. मग या स्वरूपात तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ बघा, म्हणजे उदाहरणार्थ मी एक वाक्य बोलू शकतो बघा, काय इट सेल्फचा कसा वापर करणार. द मोबाईल रन इटसेल्फ, बरोबर आहे. मोबाईलला मी वाजवला का, नाही, मोबाईल स्वतःच वाजला, बरोबर आहे. द मोबाईल रन इटसेल्फ, बरोबर आहे. इटसेल्फ का, निर्जीव आहे ना, आहे ना, निर्जीव आहे ना, नपुंसकलिंग, न्यूट्रल जेंडर. कोणाविषयी बोलत आहे, मोबाईल विषयी. पण मोबाईल विषयी बोलत आहे तर मोबाईलने कोणती क्रिया केली, वाजण्याची क्रिया माझ्या थ्रू झाली का, नाही, स्वतः मोबाईलच वाजला, बरोबर आहे. मग स्वतः जेव्हा वाक्यातल्या कर्त्याने केलेली क्रिया त्याच्यावरच घडते, तेव्हा त्या हिशोबाने वाक्यातला क्रिया तुम्हाला काय वापरायला, रिफ्लेक्सिव्ह करून वापरावं लागते, बरोबर आहे. मग आता इथे इटसेल्फ घ्याल का तुम्ही, हाच तर प्रॉब्लेम आहे. कळत आहे ना मला काय म्हणायचं आहे, ठीक आहे. वाक्यामध्ये मग काय करतील, इथं ब्लँक्स होतील, फिल इन दी ब्लँक विथ अप्रोप्रिएट वर्ड, बरोबर आहे, फिल इन दी ब्लँक विथ अप्रोप्रिएट वर्ड, ठीक आहे. जर एवढे जर तुम्हाला कळलंय की जो मोबाईल आहे तिथं काय करतील, हिमसेल्फ, ठीक आहे ना, इट सेल्फ, देम सेल्फ, ठीक आहे, आणि एखादा वापरतील नन, अशा स्वरूपाचे उत्तर तुमच्या समोर ठेवतील. या स्वरूपात तुम्हाला समजलं पाहिजे उत्तर काय राहणार, इट सेल्फ, हिमसेल्फ. कळलं ना, का कारण काय करताय आपण आता, तिथे मिनिंगची काहीच गरज नाही. मला सांगा आता कुठे मिनिंगची गरज लागली, आता तुम्हाला गरज लागली फक्त त्या टर्मची, ज्या टर्म मी तुम्हाला म्हणतो का पुन्हा पुन्हा तेवढं लक्षात ठेवा. बेसिक या वाक्याचा करता जो क्रियापद जे आहे ते रंग आहे, बरोबर आहे, रिंग आहे. सेकंड फॉर्म मी व्यक्त केला, बरोबर आहे. जर सेकंड फॉर्म मी व्यक्त केला तर वाक्याचा सब्जेक्ट झाला द मोबाईल. द मोबाईल कोणत्या जेंडरमध्ये, न्यूट्रल जेंडरमध्ये, कारण तो काय नॉन लिव्हिंग आहे, बरोबर आहे, निर्जीव आहे. आणि निर्जीव जर कधी आहे तर बाकीचे सर्व पूर्ण आपले सजीव आहेत, फक्त एकच निर्जीव आहे, बरोबर आहे. आणि इट सेल्फच्या हिशोबाने जर कधी घेतला तर बघा या हिशोबाने उत्तर सर्व काय टिकवते, इट सेल्फ टिकवते. कळलं का, हे ह्या गोष्टी शोधायच्यात तुम्हाला. मला हेच म्हणायचं का इंग्लिशमध्ये तुम्हाला मिनिंगची गरज नाही, त्या टर्म समजा ज्या मला तुम्हाला सांगायच्या तुम्हाला. कळलं का, ठीक आहे. मग कारण हिमसेल्फ का नाही घेणार, वाक्याचा करता ही लागला असता. देमसेल्फ का नाही घेणार, वाक्याचा करता दे लागला असता. न येण्याचं कारण नाही, कारण इथे वाक्याचा करता जो आहे तो नॉन लिव्हिंग आहे, निर्जीव आहे. निर्जीव असल्यामुळे इट सेल्फ बरोबर आहे. पण इट सेल्फच बरोबर आहे, कारण मोबाईल विषयी बोलत आहे एका, बरोबर आहे ना, आलं लक्षात. इट सेल्फ चाललं असतं का, नाही. कळलं, फक्त इट चाललं असतं का, नाही. वाक्याचा मिनिंग समजा आहे ना, त्या हिशोबाने जर उत्तर टिक करणार, काय टिक करणार, फक्त इट सेल्फ टिक करणार, एवढं कळलं, ठीक आहे. हे झाला त्याचा अर्थ. आता लक्षात घ्या की दोघांमध्ये फरक काय. आता दोघेही प्रोनाउन कोणते आहेत, एक आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, एक कोणता आहे एम्फॅटिक प्रोनाउन. मग आतापर्यंत प्रश्न कसे आहेत, वाक्य ऑलरेडी देतात, वाक्य काय करतात, ऑलरेडी. उदाहरणार्थ द राम कॉट दी थिप हिमसेल्फ, असं वाक्य देतात, ठीक आहे. राम वाटलेलं मी, ही नाही वापरलेलं आहे. आता कळत आहे का, राम एकटा आहे तर काय घेणार, हिमसेल्फ की हरसेल्फ, हिमसेल्फ. कळत आहे ना. जसं मोबाईल घेतलं मी, इट ठेवला का पहिलेच, नाहीतर मी असं म्हणू शकतो इट रन इट सेल्फ. हे तर सोपी झालं असतं तुम्हाला अजून, कारण इट इकडे येते बरोबर, इकडे इट सेल्फ, इकडे ही इकडे येते बरोबर, इकडे हिमसेल्फ, बरोबर आहे. मग असं ठेवणार नाहीत ना. मग त्या स्वरूपात लक्षात घ्या की आता दोघांमध्ये फरक काय. दोघांमध्ये फरक असा आहे की रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन म्हणजे सुद्धा काय सेल्फ किंवा सेल्फ लावून आलेले प्रोनाउन, आणि एम्फॅटिक प्रोनाउन म्हणजे सुद्धा काय सेल्फ किंवा सेल्फ लावून आलेले प्रोनाउन, बरोबर. दोघांमध्ये फरक असा आहे की दोघांची क्रिया एकमेकावरच स्वतःवरच घडते, दोघांची क्रिया स्वतःवरच घडते. फक्त हा काय सांगतो की माझ्याच्याने क्रिया घडली, स्वतःच्याने क्रिया घडली एवढं सांगतो. आणि हा काय सांगतो, जोरानं सांगतो का माझ्याच्याने घडली, बाकी कोणाच्याने नाही घडली, जोरात सांगतो. मान्य आहे का. म्हणजे कसं की आता उदाहरणार्थ जर मला जर उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, म्हणजे या वाक्यामध्ये मी असं म्हणणार, उदाहरणार्थ ही डिड इट, ही डिड हिमसेल्फ इट, ठीक आहे. एक हे वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य आहे ही हिमसेल्फ डिड इट, ठीक आहे. आणि एक तिसरा फॉर्म मी आणखी सांगेल, पण या दोन वाक्यांमधला अर्थ समजून घ्या, ठीक आहे. दोघांमध्ये हिमसेल्फ तर बरोबर आहे ना, मान्य आहे ना, ठीक आहे. मी तर राम ठेवलं चालेल का, पंतीच व्हाल का, नाही, हेच समजून घ्या, कारण हीचा हिमसेल्फ आताच करावा,
रामचा हिमसेल्फ करता आला पाहिजे, बरोबर ना? ठीक आहे ना. मग राम डीड, ठीक आहे ना, राम डीड हिमसेल्फ इट, ठीक आहे ना, म्हणजे रामने ते स्वतः केले असं त्याचा अर्थ होतो. रामने ते स्वतः केले. आणि दुसरं असं अर्थ आहे राम हिमसेल्फ डिड इट, रामनेच ते स्वतः केले, ते रामनेच स्वतः केले. मान्य आहे? हा मिनिंग आहे. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं? मिनिंगशी काही घेणं नाही. मी फक्त बोलताना सांगितलं की जोरात होते आणि बोलताना सांगितलं की स्वतः करते, काहीच फरक नाही. फक्त फरक एवढं लक्षात ठेवायचा, जर व्हर्बच्या नंतर काय म्हणतात मी बघा, लक्षात घ्या. जर लगेच व्हर्बच्या नंतर सेल्फ किंवा सेल्स वाला प्रोनाउन दिसला तर काय टिक करायचं? रिफ्लेक्सिव्ह. काय टिक करायचं? रिफ्लेक्सिव्ह. बस एवढं पाहिजे मला. आणि जर आता जोर कोणावर टाकायचा आहे? वाक्याच्या सब्जेक्टवर टाकायचा ना जोर. कोणावर टाकायचा आहे? सब्जेक्टवर. तर लगेच कोणाच्या नंतर पाहिजे? सब्जेक्टच्या नंतर जर तुम्हाला सेल्फ किंवा सेल्स वाला दिसला तर काय टिक करणार? काय? एम्फॅटिक प्रोनाउन. काय टिक करणार? एम्फॅटिक प्रोनाउन. मग हेच प्रश्न एमपीएससीने विचारले. आणि तिसरी सिच्युएशन आता एक लक्षात घ्या की एम्फॅटिक प्रोनाउन दोन प्रकारे व्यक्त केला जाणार. एम्फॅटिक प्रोनाउन दोन प्रकारे व्यक्त केला जाणार. जर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आला असेल, वाक्यामध्ये काय असेल? एक ऑब्जेक्ट. जसं मी इथे बघा इट वापरला, म्हणजे रामने ते स्वतः केले, म्हणजे एखादी तरी कोणती तरी गोष्ट सांगितली मी ते केली, बरोबर आहे ना? म्हणजे आता ते म्हणजे हे गोष्ट आहे ना, ती इट आहे ना, है ना? म्हणजे मी काय व्यक्त केलं? वाक्यामध्ये ऑब्जेक्ट व्यक्त केला, बरोबर. मग ऑब्जेक्ट जर कधी व्यक्त केला तर हा झाला एक सब्जेक्ट, बरोबर. जर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेला आहे, काय आलेला वाक्यामध्ये? ऑब्जेक्ट आलेला आहे, तर एम्फॅटिक प्रोनाउन दोन प्रकारे व्यक्त करतात. एक तर लगेच व्हर्बच्या बाजूला सोबत, लगेच सब्जेक्टच्या सोबत, व्हर्बच्या पूर्वी, व्हर्बच्या नंतर नाही, व्हर्बच्या पूर्वी, दोघांच्या मधामध्ये. आणि तिसरी सिच्युएशन अशी आहे डायरेक्ट वाक्याच्या शेवटी ऑब्जेक्ट आला असेल तर ऑब्जेक्टच्या शेवटी. म्हणजे हेच वाक्य कसं करणार आपण? राम डीड इट काय करणार? डीड इट हिमसेल्फ. कळत आहे का? या स्वरूपात उत्तर टिक करायचं आहे, ठीक आहे ना? मग दोन उदाहरणं एमपीएससीने, अनेक उदाहरणं एमपीएससीने विचारले. त्यापैकी एक उदाहरण मला आठवते आता, तर ते उदाहरण मी देतो आहे. सरळ उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, ठीक आहे. उदाहरण असं कदाचित मोहन होतं उत्तर त्याच्यामध्ये. मोहन kept the thief himself. हे वाक्य, मोहन केप्ट द थीफ हिमसेल्फ, ठीक आहे ना? तर हे वाक्य त्यामध्ये ठेवलेलं होतं. आणि मग विचारलं होतं तुम्हाला अंडरलाईन करून आयडेंटिफाय द करेक्ट टाईप ऑफ प्रोनाउन, ठीक आहे. आयडेंटिफाय द करेक्ट टाईप ऑफ प्रोनाउन. मग ऑप्शनमध्ये तुमच्या समोर होता पहिला पर्सनल प्रोनाउन, दुसरा प्रोनाउन राहणार डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, ठीक आहे. उत्तर सांगेल नंतर, तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. तिसरा राहणार रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि चौथा राहणार त्यामध्ये एम्फॅटिक प्रोनाउन. आता काय टिक करणार? आता काय टिक करणार? हाऊ? तर रिफ्लेक्सिव्ह टिक करणार. मोहन केप्ट द थिफ हिमसेल्फ. एक नाउन नंतर हिमसेल्फ नाही आला ना, म्हणून एम्फॅटिक नाही होणार. वर्ब नंतर आलं. छान सांगा. राम केप्ट द थीफ. केप्ट वर्ब आहे. राम केप्ट द थीफ हिमसेल्फ. बरं, हिमसेल्फ मी बरोबर वापरलं पहिलेच, एवढं तर क्लिअर आहे ना? हा, मी म्हणजे व्हर्बच्या ठिकाणी, म्हणजे मी तिथे प्रोनाउनच्या ठिकाणी गलती करून नाही आलो. आणि मला हे म्हणायचं का प्रोनाउनच्या ठिकाणी ते गलती करतील, ठीक आहे ना? हिमसेल्फच्या ऐवजी आणखी काय ठेवून देतील. कळत आहे ना मला काय म्हणायचं आहे? हा, वाक्यामध्ये बरोबर आहे असं त्याचा मिनिंग होत आहे. आता त्या हिशोबानं तुमच्या समोर ते अंडरलाईन कोणाखाली? हिमसेल्फ खाली. आणि अंडरलाईन विचारलेलं आहे की कोणत्या प्रकारचा प्रोनाउनचा प्रकार आहे. एवढं तर क्लिअर झालेलं आहे, त्याला सेल्फ लागलेला आहे. आणि असं तर कधी होणार नाही. एकच ऑप्शन ठेवतील तुमच्यासमोर, एक तर रिफ्लेक्सिव्ह किंवा एम्फॅटिक, आणि बाकीचे तिसरे अशी नाही राहणार ना, दोन्ही ठेवतील. त्या दोन पैकी तुम्हाला उत्तर काढायचं आहे. आणि दोन पैकी उत्तर काढण्यासाठी तुमच्यासमोर मी दोन सिच्युएशन ठेवलेले आहे ना, दोन सिच्युएशन ठेवलेले आहे. हा, हे दोन सिच्युएशन. एक आहे वर्ब नंतर लगेच सेल्फ किंवा सेल्स. वर्ब नंतर म्हणजे पहिले काय होऊन जाईल? सब्जेक्ट जाईल, मग काय येणार? वर्ब येणार, मग काय येणार? सेल्फ किंवा सेल्फ लागलेले प्रोनाउन. आणि ऑब्जेक्ट असला तर ऑब्जेक्टिव्ह. कळत आहे ना? हे प्रोनाउन कोणते बनतील? रिफ्लेक्सिव्ह. दुसरी सिच्युएशन मी एम्फॅटिक मध्ये काय सांगितलं? पहिले काय येणार? सब्जेक्ट, मग काय येणार? सेल्फ किंवा सेल्फ लागून आलेले प्रोनाउन, मग काय येणार? वर्ब, मग काय येणार? वर्ब. ऑब्जेक्ट असला तर ऑब्जेक्ट. जर हे सिच्युएशन आहे आणि वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे, नाहीतर काय येणार? इकडे येणार, काय येणार? एक तर सेल्फ किंवा काय येणार? सेल्स. एवढं मान्य आहे का? जर हे सिच्युएशन आहे तर वाक्य तुमच्या समोर आहे. मोहन केप्ट द थीफ हिमसेल्फ. काय टिक करणार? एम्फॅटिक. कळलं का? एम्फॅटिक प्रोनाउन बरोबर आहे, ठीक आहे ना? हा, आता सांगा वर्ब कोण आहे? केप्ट, बरोबर आहे. हा झाला वर्ब. वर्बच्या पूर्वी कोण आलेला आहे? सब्जेक्ट. कोण आहे? मोहन. काय झाला वाक्याचा? कोणाला पकडले? चोराला पकडले. कोणाला पकडले? चोराला पकडले, ठीक आहे ना? काय झालं वाक्याचा?
ऑब्जेक्ट. आणि कसे पकडले? स्वतःच पकडले. कळत आहे ना? स्वतः. ठीक आहे ना? मोहनने चोराला पकडले, क्रिया तर चोरावर घडली, बरोबर आहे, पण स्वतःद्वारे स्वतःवरच घडली अशा स्वरूपात. मान्य आहे? बेसिक लक्षात घ्या की हा ऑब्जेक्ट आहे, हे मान्य नाही? मान्य आहे का तुम्हाला? हा ऑब्जेक्टच आहे ना, त्याच्यामध्ये क्रिया पकडण्याची आहे ना. जर पकडण्याची आहे तर त्याने चोराला पकडलं पण स्वतः चोराला पकडलं, असं बोलत नाही का? पण मी स्वतःच ते केलं, बरोबर आहे ना. मुळात दुसरी क्रिया केली पण स्वतःद्वारे स्वतःवर केली. मान्य आहे ना? स्वतःद्वारे केली. मग स्वतःद्वारे सांगणे म्हणजेच रिफ्लेक्सिव्ह किंवा एम्पॅथिक आहे ना, आहे ना. स्वतःद्वारे सांगणे म्हणजेच रिफ्लेक्सिव्ह एम्पॅथिक आहे ना. मग जर त्याच्या हिशोबाने आहे तर वाक्याचं ऑब्जेक्ट इथं काय? थिप आहे, बरोबर आहे. पण थिप आहे, पण नंतर काय आलेलं आहे? त्या थिपच्या नंतर काय आलेलं आहे? हिमसेल्फ. स्ट्रक्चर फॉलो झालं हे. मान्य आहे ना? आहे ना. ऑब्जेक्टच्या नंतर जसं मी इथं म्हटलं ना, बघा ना इथे काय ठेवलं आहे बघा, राम डिड इट हिमसेल्फ. हा ऑब्जेक्ट होता. कळत आहे का? मला एवढं म्हणायचं आहे, हे स्ट्रक्चर पाहिजे तुझ्या पाठ. हे कळत आहे का मला काय म्हणायचं आहे? त्या वाक्यामध्ये हा हेच वाक्य जर मी आणखी कसं ठेवलं असतं तर इथून काढला आणि इथं ठेवला हिमसेल्फ, सांगा काय झालं असतं? झाला असता एम्पॅथिक. क्लिअर झाला असता ना? क्लिअर झाला असता. आणि हा इथूनही काढला आणि इथं ठेवला हिमसेल्फ, काय झालं असता? रिफ्लेक्सिव्ह. एवढं मान्य आहे ना? हा. मग हे तुम्हाला मान्य आहे का? व्हर्बच्या नंतर सब्जेक्टच्या आणि व्हर्बच्या मधात येला तर काय घेतात? एम्पॅथिक. आणि व्हर्बच्या नंतर आलं तर काय घेतात? रिफ्लेक्सिव्ह. आणि एक सिच्युएशन मी काय सांगितली, वाक्याच्या शेवटी व्हर्बच्या नंतर नाही, वाक्याच्या शेवटी ऑब्जेक्टच्या नंतर. थिप तर ऑब्जेक्ट व्हर्ब नाही ना, थिप व्हर्ब आहे का? नाही. जर थिप व्हर्ब नाही आहे तर त्याच्यानंतर जर हिमसेल्फ आला तर काय पकडला? डायरेक्ट एम्पॅथिक. बस. कळत आहे ना? इट हा व्हर्ब होता का? नाही ना. व्हर्ब कोण होता? डीड होता. मान्य आहे? व्हर्ब कोण होता? डीड. आणि आता हे जे वाक्य मी इथे ठेवलेलं आहे, ही कट हिमसेल्फ, ही कट हिमसेल्फ, या वाक्यामध्ये मला आता एम्फॅटिक प्रोनाउन जर कधी वापरायचं असते तर मी एकच पद्धतीने वापरू शकतो, तो म्हणजे याच्या मधात ठेवून, कारण त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्टच नाही दुसरा. कळत आहे ना? मग तुम्हाला व्हर्ब ओळखता येते. जर व्हर्ब ओळखता येते तर याचा अर्थ व्हर्बच्या नंतर येणारा शब्द जर कधी व्हर्ब नसला, त्याच्यानंतर जर कधी सेल्फ किंवा सेल्फ लागणारा प्रोनाउन आला तर काय टिक करणार? एम्फॅटिक. कळलं का? म्हणून इथे इट होता आणि इट नंतर आला काय? हिमसेल्फ. काय झाला? एम्फॅटिक. इथं काय होता? चीप होता. व्हर्ब तर नव्हता, चीप व्हर्ब नव्हता. मग व्हर्ब याच्या नंतर आला ना, म्हणून काय पकडणार? एम्फॅटिक. बरोबर आहे. इथं आला तर काहीच प्रॉब्लेम नाही, एम्फॅटिक. बरोबर आहे. आणि व्हर्बच्या नंतर आला तर काय होतं? रिफ्लेक्सिव्ह. काय होतं? रिफ्लेक्सिव्ह. कळलं का? बस हा एक प्रकार लक्षात ठेवायचा आहे. या दोघांमध्ये गलती पाहिजे नाही. कळलं का? काही अडचण असेल तर विचारा. इट सेल्फचा यूज समजला? इट सेल्फ कसा वापरणार कळला? ठीक आहे. इट सेल्फ लक्षात ठेवायचं, देम सेल्फ लक्षात ठेवायचं. कशा स्वरूपात वापरणार? वाक्याचा कर्ता प्लुरल लागेल किंवा दे लागेल तेव्हा देम सेल्फ. मान्य ना? ठीक आहे. या स्वरूपात हे लक्षात ठेवायचं आणि हे क्लिअर आहे. ठीक आहे. माय सेल्फ लक्षात ठेवायचं. माय काही करून टाकतील सांगता येत नाही. ठीक आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायचं. कळलं इथपर्यंत? चलायचं पुढे. काही अडचणी असेल तर विचारा. उदाहरणं बस, याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही. वापरून ठेवतील आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायला लावतील किंवा तुम्हाला वापरायला लावतील. 3 प्रकार. सेंटेन्स मध्ये आपण ही कट हिमसेल्फ, तर आपण जसं म्हटलं होतं की थर्ड पर्सन जे राहते ही शी इट, त्याच्यानंतर आपण वर्बचं जे 5वं रूप आहे मीन्स यस लागते ते घेतो. मग आपण हे जे घेतलं ही कट हिमसेल्फ, तर मग आपण कटला यस काय लावू? हा, तर मग इथे यस न लावण्याचं कारण इथं हे आहे. मी तुम्हाला काय म्हटलेलं आहे की कटचे फॉर्म सांगा मला. कट 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 कट. फुटचे फॉर्म सांगा मला. फुट फुट फुट. बरोबर आहे. हटचे फॉर्म सांगा मला. हट हट हट. बरोबर आहे. तिन्ही रूप सारखे. हो. तर मग तुम्ही 5 रूप सांगितले. कट कट कट, चौथं कटी म्हणजे आयएनजी, आणि मग 5व्याला तर यस म्हटलं होतं ना. 5व्याला यस म्हटलं होतं आपण. बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या, हा हे आता टेन्स मधला भाग आहे पण तरी क्लिअर करतो. ठीक आहे. आता त्याच्यावर घडत आहे का? आता क्रिया त्याच्यावर घडत आहे का? आता रिसिव्हर दुसरा आहे. बरोबर. आता काय? रिसिव्हर दुसरा आहे. ठीक आहे. हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य ठेवूया. हे झालेले आहेत 2 वाक्य. कॉमा देतो, पुढे फिल इन द याच्या स्वरूपात ठेवतो. व्हॉट इज द क्वेश्चन टॅग ऑफ फर्स्ट सेंटेन्स अँड देन सेकंड सेंटेन्स. कळत आहे का?
काय विचारतील आता क्वेश्चन टॅग अशा वाक्याचा, किंवा तुम्हाला विचारतील पहिल्या वाक्याचा टेन्स आणि दुसऱ्या वाक्याचा. व्हॉट इज द टेन्स ऑफ फर्स्ट सेंटेन्स सांगा. पहिल्या वाक्याचा काय सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल सिंपल प्रेझेंट टेन्स. पहिल्या वाक्याचा टेन्स. नाही सर. हा. जर तिन्ही सिंपल प्रेझेंट टेन्स व्हायसाठी कटली येस पाहिजे. हा बस सिंपल प्रेझेंट टेन्स. कळत आहे. तर आता लक्षात घ्या की जर मी ही सोबतच्या पुढच्या व्हर्बला येस नाही लावलेला आहे तर याचा अर्थ तो पाचव्या फॉर्म मध्ये नाही आहे. मग पाचव्या फॉर्म मध्ये नाही आहे तर याचा अर्थ तो सिंपल प्रेझेंट टेन्स नाही आहे. क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय कोणत्या काळामध्ये लागतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. एक लक्षात घ्या. उलटा आहे. एक हे गोष्ट क्लिअर करा. उलटा आहे ना. एक लक्षात घ्या. नामाचं अनेक वचन करण्यासाठी नाऊनचं अनेक वचन कशाने करतो? यस किंवा ईएस प्रत्यय लावून. बरोबर आहे. यस किंवा ईएस प्रत्यय लावून. बरोबर आहे. मग पेन सिंग्युलर की प्लुरल? सिंग्युलर. व्हॉट इज द प्लुरल ऑफ पेन? पेन्स. बरोबर. ठीक आहे ना. व्हर्ब साठी उलटा आहे. व्हर्बला जेव्हा यस किंवा येस लागते ना तेव्हा व्हर्ब सिंग्युलर बनतो. व्हर्बला जेव्हा यस किंवा येस लागते तेव्हा व्हर्ब काय बनतो? सिंग्युलर बनतो. ठीक आहे ना. आणि मग मेन वर्ब जो असतो तो प्लुरल असतो. ठीक आहे. मी हे काल सांगितलं बघा. उदाहरणार्थ मी जर कधी म्हटला गो तर प्लुरल आहे. गो काय? प्लुरल आहे. आणि जेव्हा मी म्हणणार गोज काय म्हणणार? गोज काय? सिंग्युलर. काय? सिंग्युलर आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स कशाला म्हणतात? जर वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचे पाचवे रूप आले असेल किंवा मुख्य क्रियापदाचे पहिले रूप आले असेल तर त्याला म्हणतात सिंपल प्रेझेंट टेन्स. लक्षात घ्या. जर वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचे पाचवे रूप आले असेल आणि मुख्य क्रियापदाचे पहिले रूप आले असेल किंवा ठीक आहे तर त्याला म्हणतात सिंपल प्रेझेंट टेन्स. मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप तुम्हाला माहित असते कारण सुरुवातच त्याने होते. मुख्य क्रियापदाचे पाचवे रूप म्हणजे क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागू नये. बरोबर आहे. हे झाल्या दोन सिच्युएशन. मग मुख्य क्रियापदाचं पाचवं रूप कोणासोबत येते? काल सांगितलं. मुख्य क्रियापदाचं पाचवं रूप कोणासोबत येते? ठीक आहे. कोणासोबत येते? ही, शी, इट आणि एनी सिंग्युलर नाउन. बरोबर आहे. ही, शी, इट आणि एनी सिंग्युलर नाउन. बरोबर आहे. किंवा मी त्याचे प्रमाण भाषेत जर आणखी बोललो तर काय म्हटलं होतं आपण? एनी थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन ऑर प्रोनाउन. बरोबर आहे. एनी थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन ऑर प्रोनाउन. बरोबर आहे. मग एनी कोणतंही थर्ड पर्सन म्हटलं ना. थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषी नामासोबत किंवा सर्वनामासोबत. तर उदाहरणार्थ राम माझ्यासाठी तृतीय पुरुष आहे. मी रामविषयी बोलत आहे म्हणजे तुम्हाला सांगत तर राम किती पर्सन झाला? आपला थर्ड पर्सन झाला आपल्यासाठी. बरोबर आहे. ठीक आहे. काय म्हटलं? तृतीय पुरुषी एकवचनी नाम किंवा सर्वनाम. ही थर्ड पर्सन एकवचन. सर्वनाम आहे ना. थर्ड पर्सन आहे ना ही. बरोबर. सरळ एकच गोष्ट लक्षात घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाचे रूप कोणामध्ये? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाचे रूप किती राहतील? दोन. एक मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आणि एक मुख्य क्रियापदाचं पाचवं रूप. मान्य आहे ना. ठीक आहे. हा. मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप कोणाही सोबत येऊ शकते. सोडून ही, शी, इट आणि एनी सिंग्युलर नाउन जसं राम, जसं सीता, ठीक आहे, जसं स्टुडंट, ठीक आहे, या स्वरूपातले नाव. मान्य आहे. मग हे सिंपल प्रेझेंट टेन्स जर कधी मला व्यक्त करायचं असेल तर मी याच्यासोबत काय घेणार? याच्यासोबत काय घेणार? मी मुख्य क्रियापदाचा पाचवं. कोणासोबत? ही, शी, इट आणि कोणताही एकवचनी नामासोबत. ही, शी, इट आणि कोणत्याही एकवचनी नामासोबत. मग मी अभ्यास करतो. ठीक आहे. मग मी अभ्यास करतो तर याच्यामध्ये मी साठी काय वापरणार? आय. मी साठी काय वापरणार? आय. मग मी अभ्यास करतो हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. बरोबर आहे. पण आय वापरला तर याच्यामध्ये पाचवं रूप येणार का? नाही. कितवं येणार मग? आय स्टडी. बस. कळलं का? पण आता तो अभ्यास करते काय करणार आता? ही स्टडीज. कळलं का? ही स्टडीज. बरोबर. हे सिच्युएशन क्लिअर आहे. हा. मग आता एवढं कन्फर्म आहे का जर मी ही सोबत फक्त स्टडी ठेवला असता तर काय झालं असतं? चूक झाला असता. बरोबर आहे. एवढं मान्य आहे तुम्हाला? कारण हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. याच्यासोबत सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप नाही येत. किती रूप येते? पाचवं रूप येते. आणि जर पाचवं रूप येते तर मला काय लावावं लागेल? आय, ई, एस. बरोबर आहे. आता हे जर मला याचा सिंपल पास्ट टेन्स करायचा मी अभ्यास केला तर काय करणार? आय स्टडी. बरोबर आहे. मग इथं रूप बदलत आहे ना. काय डिसाइड होत आहे? बरोबर आहे. इथं रूप नाही बदलत आहे. एकच आहे. इथं रूप बदलत नाही, एकच आहे. मग आता एक लक्षात घ्या. जो कट वापरलेला आहे ही सोबत तो नियमानुसार चूक आहे. पण सिंपल पास्ट टेन्स मध्ये मुख्य क्रियापद दुसरं रूप कोणाही सोबत येते. सिंपल पास्ट टेन्स मध्ये मुख्य क्रियापद दुसरं रूप कोणाही सोबत येते. जसं आपण ही सोबत का वापरला? स्टडीड वापरला आणि मी अभ्यास केला. आय स्टडीड म्हणणार. बरोबर आहे.
आणि आय स्टडीड हे म्हणणार. मान्य आहे का? मी मँगो कापला, बरोबर आहे, मी आंबा कापला आणि त्याने आंबा कापला, दोघांमध्ये काही फरक आहे का? फक्त करताच वेगळं बदलला ना. मग जर मी आंबा कापला म्हटला तर मी काय म्हणणार? आय कट अ मँगो, बरोबर आहे. आणि त्याने आंबा कापला तर काय म्हणणार? ही कट अ मँगो. तो आंबा कापतो नाही. मिनिंग लक्षात घ्या. आता मला हे म्हणायचं मिनिंगशी काही घेणं नाही, पण तरी मिनिंग सांगतो. या वाक्याचा अर्थ असा होता की त्याने आंबा कापला, आणि या वाक्याचा अर्थ असो की तो आंबा कापतो. हा मिनिंग आहे. ठीक आहे ना. आता याला सोडून द्या, आपल्याला काही घेणं नाही. असं जर दिसत आहे ना तुम्हाला, तर याचा अर्थ हा मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप नाही आहे किंवा पाचवं रूप नाही आहे, हे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आहे. कारण पहिलं का होणार नाही? पहिलं न होण्यासाठी हा ही आहे, बरोबर आहे ना. ही सोडून, ही शी इट सोडून आणि कोणतंही नाऊन सोडून जर कधी आला असता तर ते मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप झालं, जसं आय आहे ना. आता याचा काळ क्लिअर झाला. बघा मला काय म्हणायचं आहे, मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप किंवा पाचवं रूप आणि दुसरं रूप दोनच टेन्समध्ये येते. टेन्समध्ये आणखी चांगलं समजेल तुम्हाला. समजत आहे का पण मी जे बोलत आहे क्लिअर आहे ना. मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप किंवा पाचवं रूप आणि मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप. ठीक आहे ना. काळमध्ये आहे मी आता सध्या. ठीक आहे ना. दोनच काळमध्ये येते. मुख्य क्रियापदाचा पहिला आणि पाचवं येते सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, सिंपल प्रेझेंट. आणि मुख्य क्रिया दुसरं कोण असं सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स. एवढं मान्य आहे ना. जर असं आहे तर या वाक्याचा काळ पक्का ओळखू येतो. जर असं आहे या वाक्याचा काळ पक्का ओळखू येतो का? कारण मी कट्स नाही केलं ना. कारण जर याचा सिंपल प्रेझेंट टेन्स मला करायचा असता, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर मला करायचा असता तर मुख्य क्रियापदाचं एक तर पहिलं आलं असतं आणि मुख्य क्रियापदाचं पाचवं आलं असतं. याच्यासोबत तो मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप येऊच शकत नाही. कळत आहे ना. ही सोबत मुख्य पहिलं रूप येऊ शकते का? नाही. म्हणून मग हे किती रूप झालं मुख्य क्रियापदाचं? दुसरं रूप झालं. कळत आहे का? म्हणून इथे काळ क्लिअर झाला. या वाक्याचा काळ सांगा बरं काय होऊ शकतो? आय कट सिंपल पास्ट आय कट अ मँगो. सांगा काय होणार वाक्य? काळ सांगा. सिंपल प्रेझेंट टेन्स, 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 सिंपल प्रेझेंट टेन्स as well as सिंपल पास्ट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल आय सोबत काही पाचवा वापरता का? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मुख्य क्रियापदाचा आय सोबत किती रूप वापरणार? पहिलं. आय स्टडी म्हटलं होतं ना मी, बरोबर आहे. आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये कोणाही सोबत मुख्य क्रियापदाचं किती रूप वापरता? दुसरं. कळत आहे मला काय म्हणायचं आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण आय, वी, यू, दे सोबत मुख्य क्रियापदाचे पहिले रूप वापरतात आणि ही, शी, इट सोबत आपण मुख्य क्रियापदाचं पाचवं रूप वापरणार. एवढं मान्य आहे. आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये कोणत्याही नामासोबत आणि कोणत्याही प्रोनाउन सोबत मुख्य क्रियापदाचं किती रूप येणार? दुसरंच येणार. किती येणार? दुसरं येणार. मग त्या हिशोबाने इथं कट्स ठेवला असता तो रॉंगच असता. कारण आय सोबत कट्स नाही येणार, आय सोबत काय कट येणार. मग एका वेळेला मी म्हणू शकतो हे मुख्य क्रियापदाचं पहिले रूप आहे, एका वेळेला मी म्हणू शकतो हे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आहे. कारण त्या वाक्याचा अर्थ असा निघू शकतो का मी आंबा कापतो आणि त्या वाक्याचा अर्थ असा निघू शकतो का मी आंबा कापला. बरोबर आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग डिसाइड होत नाही. कळत आहे का? या वाक्याचा क्वेश्चन टॅग डिसाइड होत नाही. कारण या वाक्याचा क्वेश्चन टॅग तुम्हाला दोन प्रकारचा घ्यावा लागेल. जर हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, जर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे तर तुम्ही याचा क्वेश्चन टॅग येणार डोंट आय, बरोबर आहे. आणि जर हा सिंपल पास्ट आहे तुम्ही याचा क्वेश्चन टॅग येणार डिडंट आय. काय घेणार? डिडंट आय. मान्य आहे का? ठीक आहे. आणि याचा क्वेश्चन टॅग तुम्ही कन्फर्म सांगू शकता. याचा क्वेश्चन टॅग फक्त एकच होऊ शकतो, तो म्हणजे डिडंट ही. मान्य आहे का? हा एक प्रश्न. तर हे टेन्स मध्ये गेल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे टेन्स मध्ये गेल्यानंतर अडचण नाही राहणार. ठीक आहे ना. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. थांबू की चलू थोडंसं पुढे आम्ही. ठीक आहे, चालेल? कळलं इथपर्यंत? ठीक आहे. काही अडचणी असेल तर बोला. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन उद्याला बघायचं आहे. ठीक आहे. उद्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लगेच पेपर राहणार याच्यावरचाच. ठीक आहे ना. आपले नंबर राहिलेला आहे. नंबरच्या नोट्स ऑलमोस्ट तयार आहे. उद्याला किंवा परवाला नंबरच्या नोट्स येऊन जातील तर नंबरचं आपण पटकन काय करून घेऊ, त्याचं स्पष्टीकरण घेऊन घेऊ कशा स्वरूपात नंबर आहे. ठीक आहे. फक्त बघताना ह्या गोष्टी बघा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करा. इंग्लिशमध्ये जोपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत काहीही जमणार नाही. मी कितीही सांगितलं ना, तिकडून गेल्यावर तुम्हीच बोलता, इकडून गेल्यावर बोलता.